आहे शिक्षण मार्ग हा, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व येते पशुत्व हटते पहा. विद्येविना गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसू विद्या घेणे. वाचे जे उच्चारी तैसे क्रिया करी, तीच नरणारी पूजनीय. मानवाशी नाते ओळखती जेते, सावित्री वदती तेची संत. सावित्री वदती तेची संत. मला ओळखलत ना तुम्ही? होय, मी तीच सावित्री ज्योतिराव फुले. आजची एक महान स्त्री, एका महान पुरुषाची सखी. अहो, आज आपण सगळ्यांनी आम्हा दोघाही उभयतांना कीर्तीच्या शिखरावर नेऊन बसवले. आमच्या नावाच्या अनेक संस्था आहेत, सरकारी शिष्यवृत्त्या आहेत आणि आपल्यासारख्या काही लोकांनी तर स्वतःच्या हृदयाच्या देव्हाऱ्यात आम्हाला विराजमान केले. पण मानाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे हे मोठेपण आपसूक नाही मिळाले आम्हाला. त्यासाठी काट्यांची रानं तुडवायला लागली, दगडांचे घाव सोसावे लागले, प्रसंगी कढत अश्रूंचे घोटही गिळावे लागले. अहो, 200 वर्षांपूर्वीचा तो काळ आठवतो मला. त्यावेळी माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावात झाला. माझे वडील खंडोजीराव नेवसे पाटील आणि मी सावित्री म्हणजे 3 भावाची बहीण, 3 लोकात भाग्याची. तिच्या पाठीशी पुण्याई 3 मागील जन्माची. आई तुझ्या संसाराचे त्रिदल हे बलवान, त्यात एकटी मी भाबडी कळी आईची अजान. 3 भावात एकटी बहीण, अर्थातच अतिशय लाडाची होती. माझे वडील खंडोजीराव हे नायगावच्या भूमीशी एकनिष्ठ होते. विलक्षण चातुर्य, सामाजिक प्रश्नांची हातोटी, समाजसेवा या त्यांच्या संस्कारक्षम गुणांचा वसा मी बालपणीच गिरविला होता. शिक्षणाची मला बालपणापासूनच आवड होती, परंतु त्यावेळच्या रूढी परंपरेनुसार शूद्रादी शूद्रांबरोबरच स्त्रियांनाही शिक्षणाची बंदी असल्यानं माझी शिक्षणाची आवड अधुरीच होती. अहो, मग काय, लग्न होईस्तोवरचं माझं आयुष्य टिक्कर बिल्ला खेळण्यात आणि दंगा करण्यात गेलं. अहो, काय गंमत यायची म्हणून सांगू. जांभळीच्या कोळ्या फांद्या असतात ना, त्या कोळ्या फांद्यांना झोके घ्यायला मला फार आवडायचं. आणि झोके घेता घेता फांदी तुटायला लागली की मग ओरडायचं, अगं 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 ये की लवकर, तुझी साहू पडते, अगं तिचे हातपाय तुटल, अगं ये की लवकर. अगं 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 साहू, अगं केवढा दंगा करतीये. अगं तुझ्या इतक्याल्या पोरी लगीन होऊन कशा संसारा लागल्या, आणि तुझं बा तुझ्यासाठी कोणतं महामानव शोधताय त्यासनीच ठावं. चला भावाड्याकडं न जरा घाला गडी माणसांच्या कामाशी लकीस. काय म्हणते मी साऊ? माय तू होय की मोर, मी आलेस मागणं. अहो, आम्हाला दम भरून आई तर निघून जायची, पण आमचा दंगा कमी व्हायचं काम नाही. ए यमे गंगे पंचे, या की इकडं. आजच्याला ह्यो जांभळीचा खेळ बंद, आता आपण टिक्कर बिल्ला खेळूया का? वय वय साऊ, पण ह्या खेपी पहिल्यानं मी खेळ. हा काय ग गंगे, आपलं काय ठरलंय? जो आंधीच्या डावी पहिल्यानं जितेल तो नंतरच्या डावी पहिल्यानं खेळाल. आंधीच्या डावी कोण ग जितलं होतं ग? तू जितली होतीस की, मग पहिल्यानं कोण ग खेळाल? खेळ की तूच. आता कसं? अलाला ला 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 ला, अलाला ला 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 ला, अलाला ला 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 ला. ए बोल गंगे, बोली का मुकी? बोली वय, बोली 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 बोली. ए बोलिया मे, बोली का मुकी? मुकी वय. माझे सारे घर बांधून झाले, मी पुन्हा जिंकले. श्रोते हो, मी अशी खेळातही तरबेज होते, पण शेवटी या दंगा करण्याला, या खेळण्याला पूर्ण विराम मिळाला. प्रश्न करणार कसा? तो असा की मी 9 वर्षांची असताना 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या ज्योतिराव गोविंदराव फुले या युवकाशी माझा विवाह झाला. अहो, त्यावेळच्या काळानुसार आम्हा दोघांचाही विवाह उशिरा झाला असल्यानं आम्ही दोघेही घोडनवरा घोडनवरी म्हणून संबोधले जात होतो. मी मात्र प्रेमानं त्यांना शेवची म्हणायचे. अहो, त्या काळात फुले घराण्यातील या लाडक्या ज्योतीचा विवाह आणि नेवसे पाटलांच्या या लाडकी लेकीचा विवाह असा थाटामाटात पार पाडला होता म्हणून सांगू तुम्हाला. अशी सजविली होती माझ्या आबांनी मला. आमचं लग्न लागलं आणि आबांच्या संगतीनं मला आबांनी ज्योतिरावांच्या संगतीनं असं उभं केलं आणि म्हणाले, साऊ लई गोड दिसतेस बघ ह्या विषयात. तसा एक प्रेमाचा कटाक्ष ज्योतिरावांनी माझ्यावर टाकला. श्रोते हो, ज्या विवाहाच्या बंधनानं हे ज्योती आणि सावित्री एकत्र येऊन ही सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती करू शकले होते, त्या विवाहाची आठवण म्हणून मुद्दाम या विवाहाच्या वेशातच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले. ज्या घराण्याची गृहलक्ष्मी म्हणून मी पाऊल टाकले ना, त्या घराण्यात ज्योतिरावांच्या विशाल छायेखाली आणि आमच्या सगुणाबाई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली
माझ्या संपूर्ण व्यक्तित्वाची कसोटी लागेल आणि अखिल मानव वंशाला गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करणारी सावित्री ज्योती अशी एकमेव जोडी उदयाला आली. परंतु त्यावेळच्या मनुकालीन सांप्रदायिक व्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सामाजिक विभागणीच्या आघातांनी ज्योतिरावांच्या शिक्षणाच्या आणि उद्योगशीलतेच्या उर्मीवर सर्व बाजूने प्रहार करणे. त्यामुळे आमच्या सुखी संसाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चटकू बसू लागले आणि आम्ही दोघे उभयता शेतात राबू लागलो. शेत नांगरणे, पेरणे सुखाने, फुलझाडे वाढीत शोभिने, गुरे ढोरे ही बाळगुनी काही, दूध दुभते ठेवितो घरी पाही, दूध दुभते ठेवितो घरी पाही. असे आम्ही दोघे उभयता शेतात जरी राबू लागलो होतो ना, तरी त्यावेळची सामाजिक परिस्थिती मात्र ज्योतिरावांना स्वस्थ बसू देत नव्हती. खरंच काय भयंकर होता तो काळ. जणू अज्ञानाचीच अंधार कोठडी ती. दृष्ट रूढींच्या, अंधश्रद्धांच्या विषारी साप त्यात पावलोपावली वळवत होते. उच्च निष्ठेची कुपट घाण सर्वत्र पसरली होती. बालविवाह, केश वपन, सतीची चाल, विधवांच्या पुनर्विवाहास बंदी, विधवांवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांची पिचलेली अवस्था, समस्त शूद्रांना पायातलं वाहन समजून दिली जाणारी वागणूक, नालीतल्या किड्यांप्रमाणे दिली जाणारी वागणूक, स्त्रियांना पायातलं वाहन समजून दिली जाणारी वागणूक, किती किती घाणींची नावं सांगावीत तुम्हाला. कसं सहन करावं त्यावेळच्या माणसानं, किती काळ सहन करावं त्यावेळच्या माणसानं. आणि म्हणूनच डंका या कवितेत म्हटल्याप्रमाणे, ना कळेची कोठुनी की ते येतात बंडवाले, जग हाले स्वागत बोले, तेजाचे तारे तुटले, तेजाचे तारे तुटले. याच न्यायाने त्या सामाजिक अंधार कोठडीतील ही घाण दूर करण्यासाठी त्या निश्चित आणि निद्रिस्त पडलेल्या समाजातून एक मर्द पुढे आला. होय श्रोते हो, माझेच पतिते ज्योतिराव फुले. या सामाजिक अंधार कोठडीतील घाणीचे मूळ अज्ञानात आहे हे त्यांनी अचूक ओळखले होते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले हे त्यांनी अचूक ताडले होते. आणि म्हणूनच विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येते आणि वित्तामुळे विकासाचे सर्व मार्ग खुले होतात हा संदेश ते देऊ लागले. तुमची आमची स्थिती काय होती हो? तुमची आमची स्थिती काय होती? अहो, अज्ञानी रयत दारू बाज करी, अज्ञानी दयत दारू बाज करी, तंटे घरीदारी सुख नाही. अहो, ज्याचा माल त्याचे हाल आणि पोरे भलत्याची शिकती, तेली कोळी माळी महारमाग यांच्या मुलांना मिळेना लंगोटी पुरती, जोडा नाही पाय पोळती. स्त्री पायीचे वाहन तर शूद्रादी शूद्र पशु नाही, आणि बाल विधवा होत्या थिजल्या तर शेतकरी होता पिचला. अशा या सामाजिक दुःखावर एकमेव औषध ज्योतिरावांनी शोधून काढलं होतं ते म्हणजे शिक्षण. पण शिक्षण कुणाला यावरही त्यांनी विचार केला. या समाजाची धुरा ज्या संसाररूपी रथावर अवलंबून आहे त्या संसाररूपी रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाकं, जोपर्यंत ही दोन्ही चाकं समान चालणार नाहीत तोपर्यंत संसाराचा गाडा नीट चालणार नाही, पर्यायाने समाजाचा आणि देशाचा विकास होणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलं. समजा या दोन चाकांपैकी एकटा पुरुष जर शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण एक स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणं करते, संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते हा ठाम विश्वास त्यांना होता. आणि म्हणूनच समस्त शूद्रादी शूद्रांसोबतच स्त्रियांना शिक्षण देण्याचा निर्धार त्यांनी केला. व्रत कठीण होते, समाजातील इतर कुणाचीही साथ नसल्यामुळे ते अधिकच कठीण भासत होते. तरी देखील तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा प्रकाश दाखविण्यासाठी तात्यांनी स्वतः सूर्याची दाहकता अंगीकारली आणि हे सूर्य तेज त्या समाजातील वळवळणाऱ्या सनातनी किड्यांना भस्म करायला निघाले होते. व्रत कठीण असले तरीही निर्धार पक्का होता आणि म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी तात्या भिड्यांच्या वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. पण पहिल्या मुलींच्या शाळेत किंवा एकूणच पुढे निघणाऱ्या ही मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिका असली तर अधिक चांगले हेही त्यांच्या लक्षात आले आणि यासाठी आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात करायचे त्यांनी ठरवले. अहो, मला आजही तो दिवस आठवतो. का नाही आठवणार? माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आजही तो क्षण जतन करून ठेवलाय मी. काय घडले सांगू? त्या दिवशी नेहमीप्रमाणे ज्योतिराव संध्याकाळी घरी आले, पण ते प्रसन्न नव्हते. त्यांच्या या सूर्यासमान तेजस्वी चेहऱ्याला
काळजीचे ग्रहण लागले होते. त्यांचा चेहरा उदासीन दिसत होता. पण विचारावं का विचारू नये म्हणून जरा भीतभीतच विचारले, शेठजी, काही अप्रिय घडले काय? सनातन्यांनी पुन्हा कार्यात खोडा घातला काय? थोड्या वेळ शांतता, एक जीवघेणी शांतता. पण क्षणातच ही जीवघेणी शांतता भंग करणारा आवाज माझ्या कानी आला. सावित्री, मला मदत करशील? माझ्या हातून शिक्षण घेशील? बुधवार पेठेतील स्त्रियांना शिकवशील? माझ्या शैक्षणिक कार्यात मला मदत करशील? माझ्या सामाजिक कार्यात मला मदत करशील सावित्री? प्रश्न मागून प्रश्न. अहो, वेळच नाही विचार करायला. आणि विचार कसला करायचा? एक महान व्यक्तिमत्व मला महान कार्याची संधी देत होतं. मी चटकन त्यांना होकार दिला, कारण माझ्यापेक्षाही माझ्या शेठजींवर विश्वास होता, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास होता. ते माझे गुरु झाले आणि मी त्यांची विद्यार्थिनी. आणि मी दोघे आता समग्र क्रांतीच्या माळ्याकडे वाटचाल करू लागलो. दांडातील ओल्या मातीची पाटी आणि गुलाबाच्या फांदीची पेन्सिल माझ्या मनपटलावर आई उमटवू लागली. त्यातूनच जन्म झाला आदर्श गुरुचा आणि या आदर्श विद्यार्थिनीचा. गुरु आणि पती अशी दुहेरी भूमिका ज्योतिरावांनी अगदी समर्थपणे वठविली आणि मीही खऱ्या अर्थाने त्यांची पत्नी आणि अर्धांगी झाली होती. माझी शिक्षणाची आवड, माझा शिक्षणातील वेग हे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. आणि त्यांनी माझ्या शिक्षणासोबतच मिसेस मिचेलच्या नॉर्मल स्कूलमधून नगरला 2 वर्ष ट्रेन मिस्ट्रेस म्हणून प्रशिक्षणही पूर्ण करून घेतले. बघता बघता शिक्षण प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्योतिराव फुल्यांनी काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा बहुमान मला मिळाला. त्या शाळेत पहिली मुख्याध्यापिका होण्याचा बहुमानही मला मिळाला. अहो, एवढेच नव्हे तर ज्या कुटुंबातून, ज्या परिस्थितीतून मुले शाळेत येतात, त्या मुलींच्या शिक्षणावर त्या कुटुंबाचा, त्या परिस्थितीचा, त्या समाजाचा परिणाम होत असतो. हा आद्य समजला जाणारा शैक्षणिक सिद्धांत 1853 मध्ये मांडून मी आद्य शिक्षण प्रणेतीही झाले होते. वास्तविक त्या काळात एका मराठ्यानं त्याच्या पत्नीस शिकून तिच्या करवी ब्राह्मणांच्या आणि शूद्रादिशूद्रांच्या मुलींना शिकविण्याचा प्रयत्न त्यावेळच्या सनातनी बालेकिल्ल्यात करणं, समस्त शूद्रादिशूद्रांसाठी शाळा काढून त्यांना समाजाचा घटक बनविण्याचा, माणूस बनविण्याचा प्रयत्नही त्यावेळच्या सनातनी बालेकिल्ल्यात करणं म्हणजे सिंहाची आया सिंहात गुहेतच उपटण्यासारखे होते. तरी देखील मोठ्या धाडसानं आम्ही हे कार्य केलं आणि पुणे, नगर, सातारा, सांगली येथे आमच्या एकूण 18 शाळांची आम्ही स्थापना केली. हो, यांनी मात्र त्यावेळच्या सनातन्यांचा चांगला स्थळपापड झाला. अहो, त्यांनी थेट माझ्या सासरे बुवांना गाठले. गोविंदराव, अहो गोविंदराव, अहो तुमची ती सून आणि तुमचा तो ज्योती, अहो शिक्षण देणे घेण्याचे काम करतात. अहो शिक्षण देणे घेणे हे आंबा भूदेवांचे काम, तुम्हा शूद्रादिशूद्रांचे आणि बायांचे नव्हे. अहो बोला की कुलकर्णी. हे बघा गोविंदराव, आम्ही आज सारे यासाठी आलो आहोत की तुमच्या मुलाने आणि तुमच्या सुनेने जे कार्य सुरू केलेले आहे, या शूद्रादिशूद्र पुरुषांना आणि या बाया बापड्यांना शिक्षण देण्याचे हे कार्य बरे नव्हे. आज आम्ही हे पंच सांगण्यासाठी आलो आहोत की हा शाळा बंद व्हायला हवात, नाही तर तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला बाहेर काढा. काय देशपांडे, बरोबर बोललो ना मी? अहो बरोबर म्हणजे कसे? अहो एकदम बरोबर बोललात कुलकर्णी. अहो गोविंदराव, अहो शिक्षण देणे घेणे आम्हा भूदेवांचे काम आणि आता बाया बापड्या शिकल्यात ना आणि हे शूद्रादिशूद्र पुरुष शिकले ना, अहो पृथ्वीवर पाप माजेल म्हणतो मी. कसे? अहो पाप म्हणजे अहो ताटात साऱ्यांच्या आळा पडतील म्हणतो मी. अहो हे शूद्रादिशूद्र म्हणतो मी, कानातून अळ्या पडतील म्हणतो मी. अहो सगळीकडे भयंकर ताप माजेल म्हणतो मी. कसे? कळते ना भो? हे बंद करावे तुम्ही. काय? अहो बोला की अण्णा. होय, आम्ही सारेच यासाठी आलो आहोत गोविंदराव की आज तुम्हाला शेवटचे सांगावे की जर तुमचा मुलगा आणि सून ऐकत नसेल ना तर 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 बघा काय करावं देशपांडे, यांना ना वाळीतच घालावे. बरोबर ना? माझ्या मनातले बोलले त्यांना तुम्ही, माझ्या मनातलं तुम्हाला सांगतो गोविंदराव.
अहो हे का तुमच्या मुलाने आणि सुनेने शिक्षण देण्या घेण्याचे काम बंद केले नाही ना, तर आम्ही सारे मिळून तुम्हाला वाळीत टाकणार कसे? आणि वाईट टाकणे म्हणजे सोपे नव्हे बरे का? अहो तुमच्या घरात कोणते पवित्र कार्य असू द्यात किंवा तुम्ही मेलात ना गोविंदराव, तरी तुमच्या प्रेताला शिवण्यासही कोणी येणार नाही, कोणत्या कार्यासही तुमच्या घरी कोणी येणार नाही म्हणतो मी. कसे? अहो गंभीरता लक्षात घ्या आणि मुलाला आणि सुलेला हे शाळा बंद करण्यात सांगा, नाही तर वाईट जाण्यास तयार राहा. घराबाहेर काढावे त्यांनासी. काय करावे ते करा. काय देशपांडे, काय कुलकर्णी, काय अण्णा, बरोबर ना? होय होय होय, चला रे चला चला चला. अहो ह्या चांड्या चौकडींनी माझ्या सासरे बुवांचे कान चांगलेच मुरले. संध्याकाळ ज्योतिराव घरी आले आणि दोघाही बापलेकांचा या शाळा बंद करण्यावरून चांगलाच वाद झाला. शेवटी शाळा वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी आम्ही दोघाही उभयतांनी ते घर सोडलं. त्यावेळी शेठजींचे मित्र उस्मान शेख आणि त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी भांड्या कुंड्यानिशी आमचा संसार थाटून दिला आणि परत एकदा आम्ही जोमाने कार्याला लागलो होतो. अहो पण त्यावेळी ते सनातनी समाधानी राहिले नाहीत. त्या रात्री कसरीची चाहूल लागली म्हणून मी जागे झाले. बघते तर काय, ज्योतिरावांच्या समोर दोन भिल्ल मारेकरी हातात नंग्या तलवारी घेऊन उभे होते. त्या तलवारी बघून माझ्या काळजाचं तर पाणी पाणी होत होतं, पण ज्योतिराव मात्र धिटाईनं बोलत होते. काय रे बाबांनो, ह्या तलवारी घेऊन मला मारण्यासाठी आला आहात? म्हणजे अरे भूदेव सांगता त्या बाया बापड्यांना शिकवू नका, शूद्रादिशूद्र पुरुषांना शिकवू नका, तर कशा पायी शिकवतायसा? अरे पाप होते म्हणतात त्याला शिकवल्यानं, तर कशा पायी? अरे तुम्ही ऐकत नाही सा, त्यासाठी त्यांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिली आहे. व मरण्यासाठी तयार आता. होय रे बाबा, पण मी जे काही करतोय ते सारं तुमच्यासाठीच करतोय. अरे तुला बी भूदेवांप्रमाणे शाळेत जाता यावं, तुला बी भूदेवांप्रमाणे माणूस म्हणून जगता यावं, तुला बी भूदेवांप्रमाणे धर्मग्रंथांचं वाचन करता यावं आणि तुझ्या लेकीला बी शाळेत जाता यावं, माणूस म्हणून जगता यावं, साऱ्या धर्मग्रंथांचं वाचन करता यावं, म्हणून मी हे सारं करतोय. अरे माझं सारं आयुष्यच तुमच्यासाठी आहे. अरे मला मारून जर तुमचं भलं होत असेल तर मला अवश्य मार. ज्योतिरावांच्या बोलण्याने त्या भिल्ल मारेकरांचं पाणी पाणी झालं. हातातल्या नंगा तलवारी गळून पडल्या आणि ते ज्योतिरावांचे कायमचे अनुयायी झाले. आणि यानंतर तो प्रसंग त्यांच्या वाट्याला कधीच आला नाही. आम्ही परत जोमाने कार्याला लागलो. आमच्या शाळांमधला अभ्यासक्रम आम्ही दोघाही उभयतांनी तयार केला होता, जशी त्यावेळी गरज होती त्यानुसार. आमच्या शाळेत शिक्षण देण्यासाठी उत्तम शिक्षिका निर्माण व्हाव्यात म्हणून त्या काळात, म्हणजे जसे तुमचे डीएड कॉलेजेस आहेत ना, तसे आम्ही स्वतःचे पहिले नॉर्मल स्कूल सुद्धा काढले. आणि या पहिल्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षित झालेल्या ट्रेन मिस्ट्रेस होत्या फातिमा बेग. त्या मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका होत्या आणि या फातिमा बेग आपल्या या शाळांमध्ये सुद्धा माझ्या संगतीनं शिक्षणाचं काम करू लागल्या. आम्ही सगळ्यांना जाऊन सांगू लागलो, थोडे दिन तरी मध्यवर्ज करा, तोची पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचून या मनी शोधत भरा. याद्वारे ग्रंथ वाचनास आणि मध्यप्राशनावर निर्बंध आणण्यास आम्ही सुरुवात केली. ग्रंथ वाचून तुम्ही शिकून शहाणे व्हा, यासाठी आम्ही वारंवार सूचना देऊ लागलो होतो. सत्यशोधक समाजाची स्थापना केली आम्ही उभयतांनी. सत्यशोधक समाजाची स्थापना करून एकच सांगितले, निर्मिक हा एकच आहे. तो जर तुमचा आणि आमचा बाप आहे तर तुमच्या आणि त्याच्यात मध्यस्थी कशाला? सर्व साक्षी जगतपत्ती, त्यास नकोच मध्यस्थी. या न्यायानं सत्यशोधक समाजामार्फत तत्कालीन कर्मकांड, व्रतवैकल्ये, ज्या अघोरी प्रथा होत्या त्यावर निर्बंध आणण्यास आम्ही दोघेही उभयता प्रयत्न करू लागलो होतो. आमचे कार्य सुरू असतानाच अचानक इंग्रज सरकारनं त्यांचे काही अधिकारी घेऊन आमच्या शाळांना व्हिजिट दिल्या. मी स्वतः इंग्रजीची उत्तम कविता शिकवत होते. त्यांनी एक चांगला अभिप्राय आमच्या या कार्यासाठी नोंदवला. शेठजींचं आणि माझं कार्य हे एका तात्पुरत्या दिशेनं न जाता वेगवेगळ्या दिशेत जाणं गरजेचं होतं. कारण ज्यांना समज येईल त्यांना वाचून ज्ञान मिळावं म्हणून ज्योतिरावांनी गुलामगिरीसारख्या ग्रंथांचं लेखन केलं. ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ त्यांनी लिहिले. इकडे मीही स्वस्थ बसले नाही, मीही काव्य फुले नावाचा ग्रंथ लिहिला.
या ग्रंथलेखनासोबतच आम्हा दोघाही उभयतांचं प्रबोधनाचं काम सुरू होतं. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बालविधवा होत्या, त्या बालविधवांचा पुनर्विवाह होत नसे आणि त्यांच्यावर अत्याचार होऊन त्या गर्भवती राहत. गर्भवती राहिल्यानंतर या समाजाच्या भीतीपोटी त्या भ्रूण हत्या करत आणि ही भ्रूण हत्या टाळण्यासाठी आम्ही आमच्याच घरात एक बालहत्या प्रतिबंध गृह काढलं. पण या बालहत्या प्रतिबंध गृहात कोणीही बालविधवा प्रसूत होण्यासाठी येत नव्हती. मग आम्ही एक उपाय केला. एक फलक लिहिला की जी कोणी बालविधवा पाऊलवाट चुकून अगर तिच्यावर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली असेल, तिने येथे येऊन चुपचाप प्रसूत होऊन जावे. आश्चर्य वाटेल मित्रांनो, त्या काळात अवघ्या 3 महिन्यात 42 बालकं आमच्या या बालहत्या प्रतिबंधित गृहाला जन्माला आली होती. आम्ही दोघेही उभयता त्यांचे आईवडील होऊन त्यांची सेवा शुश्रूषा करू लागलो होतो. ज्योतिराव नेहमी मुठा नदीच्या काठावर फिरायला जात असत. हिवाळ्याचे दिवस होते. अशी संध्याकाळची वेळ होती. लवकरच अंधार पडला होता. मुठा नदीवर एक पूल आहे. एरझाऱ्या मारता मारता अचानक ज्योतिरावांचे लक्ष पुलावर गेलं तर तिच्या खाली जळत असलेल्या चितेच्या प्रकाशात त्यांना एक स्त्री स्वतःचा पदर खोचून स्वतःच्या जीवावरच उदार होताना दिसली. ज्योतिरावांनी लागलीच तिला गाठलं, तिची समजूत काढली, तिला माझ्याकडे घेऊन आले. अहो, ही होती बालविधवा ब्राह्मण कन्या काशीबाई. तिच्यावर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली होती आणि या समाजाच्या भीतीपोटी आता स्वतःच्या जीवावर उदार होणार ती. तिला आम्ही दोघांनीही आमची धर्मकन्या मानून घेतलं, आमच्या जवळ ठेवलं. काही दिवसातच तिने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. हे बाळ तिनं माझ्या स्वाधीन केलं आणि ती ओली बाळंतीण मात्र चालती झाली. या बाळाला खाऊ पिऊ घालून दूध पाजून थोडं मोठं केलं. त्याचं 2 महिन्यात छानसं बारसं केलं आणि याचं नाव ठेवलं यशवंत. याच यशवंताचा पुण्याच्या ससाणे घराण्यातील राधा नावाच्या मुलीशी आम्ही आंतरजातीय विवाह लावून दिला. आमच्या या यशवंताला त्या काळात आम्ही डॉक्टर बनवलं. या आंतरजातीय विवाहानंतर एक संदेश समाजाला दिला. धर्मराज भेद मानवा नसावे, धर्मराज भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, मग भांडणे अनेक कशासाठी. आमच्या या यशवंताला सेवा करण्याची पूर्णतः संधी देऊन आम्ही परत एकदा आमच्या कार्याला वाहून घेतलं. केशवपनाची प्रथा तशीच भयंकर. केशवपनाची प्रथा बंद व्हावी म्हणून पुणे, नगर, सांगली, मुंबईतल्या साऱ्या नाभिकांची आम्ही एक परिषद बोलवली. त्यात शेटजीने एक विषय मलाच दिला होता आणि मी बोलू लागले. बंधूंनो, आजच्या या नाभिक सभेत मी सावित्री ज्योतिराव फुले आपचं मनापासून खूप खूप स्वागत करते. बाबांनो, आजचा विषय आहे ही केशवपनाची प्रथा आपल्याला बंद करता येईल. बाबांनो, एखाद्या गाईला कसाया पुढे न्यावं, त्या गाईनं हंबरडा फोडावा तरीही त्या कसायानं त्या गाईची मान छाटावी, तसं त्या बालविधवांना तुमच्या समोर आणलं जातं. त्या रडतात, आक्रोश करतात, उठण्याच्या सोडून घेण्याच्या धावपळीत रक्तबंबाळ होतात, पण तुम्ही मात्र जबराईनं त्यांच्या केशांचं कर्तन करता. तुमच्या हृदयाला पाझर नाही काही फुटत बाबांनो. होय माय, आम्हाला बी वाईट वाटतं, पण करणार काय. भूदेव म्हणतात या बालविधवांचं केश कर्तन केलं तर नाभिकांना पुण्य लाभतं आणि पुण्य कुणाला नको असतंय मा. होय रे बाबांनो, कुठं वाचलत तुम्ही? तुम्हाला येतात धर्मग्रंथ वाचता? नाही मा, आम्हाला कसले ते वाचता. पण भूदेव खोटं थोडंच सांगणार. भूदेव म्हणतात की बालविधवांच्या केशांना केश कर्तन केल्यानं आम्हाला पुण्य लाभतं, तर खरंच असणार. पण माय, तुम्ही वाचले धर्मग्रंथ? होय, आम्ही वाचले दोघांनी धर्मग्रंथ. अरे, कुठल्याही धर्मग्रंथात असं लिहिले नाही. उलट त्या बालविधवा रडतात, आक्रोश करतात, म्हणतात हे नाभिक संपो, ते नाभिकांच्या पिढ्या संपो. कारण हे नाभिक संपले तरच आमचे हे केश कर्तन थांबणार आहे. हे नाभिकांच्या पिढ्या संपल्या तरच ही केशकर्तनाची प्रथा बंद होणार आहे. हे नाभिक संपोत असा श्राप देतात तुम्हाला. बाबांनो, हे बंद करता आलं तर फार चांगलं. नाही माय, ही प्रथा बंद होणं शक्य नाही. कारण मी जरी केश कर्तन केलं नाही तर ह्यो करल, त्यो करल, त्यो करल आणि हे प्रथा सुरूच राहील. यावर उपाय नाही माय. अरे, उपाय कसा नाही? मी म्हणते, जर साऱ्यांनीच असं ठरवलं की कोणीही बालविधवांच्या केशांना हात लावायचा नाही तर कसं राहील? बोला ना शेठजी, काय करता येईल यावर? होय, सावित्री म्हणते ते मलाही पटतंय.
जर साऱ्याच नाभिकांनी असं ठरवलंय की कोणीही बालविधवांच्या केशांना हात लावायचा नाही तर हे शक्य आहे. बोला तुम्हाला मंजूर असेल तर. अरे याला आपण संप म्हणूया. पुकारायचा संप. बोला. होय 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 होय. अहो अख्ख्या नाभिकांनी संप पुकारला. अहो 1-2 दिवसाचा नव्हे, चांगला 1 महिना हा भारत देशातला पहिला संप आम्ही घडून आणला आणि नाभिकांनी एवढा प्रतिसाद दिला की बालविधवांच्या तर सोडा, पण एकाही भटाच्याही दाढीला आणि जटाला त्यांनी त्या काळात हात लावला नाही. सारे आपले देवदूत असेच इकडे तिकडे दाढी आणि जटा वाढून फिरताना दिसत होते. एवढा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला होता. सतीची चाल बंद करणंही फार अवघड होतं. ते त्यावेळच्या इंग्रज सरकारलाही शक्य झालं नाही. मग काय करावं? मी एक युक्ती केली. तुम्ही सगळ्या हळदी कुंकू करता ना? केव्हा केव्हा करता? वटसावित्रीला करता है ना, संक्रांतीला, आताच झाली ना संक्रांत, त्याला पण करता है ना, मुहूर्त पाहून एखाद्या सणाला. अगं मी पण हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचे, पण कुठलं मुहूर्त पाहून नव्हे. मी काय केले, दर 15 दिवसांनी निरोप धाडणे चालू केले मैत्रिणींना, सख्यांना, आजूबाजूच्या. सावित्री ज्योतिराव फुले यांच्याकडे हळदी कुंकाचा आणि रसापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण यावं. रसापान व्हायचं, चहापान व्हायचं, हळदी कुंकूही व्हायचं. मी त्यांना तशी द्यावी दिली. मी त्यांना थांबायचे आणि समजून सांगायचे, काय ग आपलं जीवन फक्त याच्यासाठीच का? कुंकू लावणे, जाणे, उखाणे घेणे, तिळगुळ खाणे, जगायचा आपल्याला काहीच अधिकार नाही का? अगं बायानो, तुम्ही सुद्धा एक स्वतंत्र जीव आहात, तुम्ही सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व आहात. हे कधी समजेल तुम्हाला? अगं पती वारला की त्याच्या चितेवर तुम्हाला सती घातलं जातं का? जाता? मला सांगा, एखादी पत्नी वारली तर तिचा पती सत्या जातो का? नाही ना. मग पती वारल्यानंतर पत्नीने का सती जावं? काय इच्छा नसतानाही तुम्ही जाता? तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. यासाठी इंग्रज सरकारनं प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. पण ही सतीची चाल तुम्ही आणि आम्ही मोडू शकतो. कारण आज जरी तिचा नंबर असला तरी उद्या माझा असणार आहे, तुमचा असणार आहे, तिचा असणार आहे, आणि यासाठी तुम्हाला आम्हालाच लढावं लागणार आहे. बोला, आहात तयार? होय, आहोत आम्ही तयार. 15 जणींनी हातात हात दिलं आणि पहिली 15 महिलांची महिला संघटना मी त्या काळात तयार केली. आणि ही महिला संघटना हातात हात घेऊन त्यावेळची सतीची चाल बंद करायला पुढाकार घेऊ लागली होती. आता हे काहीच सोपं नव्हतं. माझं शाळेत जाणं, रोज मला त्रास होणं, शेणचिखलाचे दगडाचे गोळे मारणं हे नित्याचंच होतं. पण आता मात्र त्या सनातनांचा चांगलाच तळपापड झाला आणि त्यांनी एक दिवस माझ्या पाठीशी धटिंगड घातला. मी शाळेला निघाले होते आणि तो धटिंगड माझ्या पाठीमागनं मला आवाज देत होता, अगं सटवे, माघारी फिर, माघारी फिर म्हणतो ना. अगं बाया बापड्यांनी कधी शिकलो होतं? अगं हे शूद्रादिशूद्र माणसं शिकून काय करणार आहे? अगं माघारी फिर म्हणतो ना. वांजोटी मेली, स्वतःच्या घरचा विकास करता आला नाही आणि चालली आता इतर बाया बापड्यांना शिकवायला. माघारी फिर, नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. धटिंगडाच्या आवाजानं मी आपला शाळेचा वेग वाढवला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत भराभर निघाले होते. आजूबाजूच्या लोकांनीही त्या धटिंगडाच्या आवाजाने गर्दी केली होती. सगळे लोक बघत होते पण कोणीच माझ्या मदतीला येत नव्हतं. उलट त्यातले काही पुरुष आणि स्त्रिया त्या धटिंगडाचाच प्रोत्साहित करत होत्या. पाहिलं कसं अडवलं मेलं सटवीला? असंच पाहिजे हिला. अगो बाई, हिच्या नवऱ्याने म्हणे हिला शिकविलं आणि ही म्हणे आता आपल्या लेकींना बाया बापड्यांना शिकवायला निघाली. अगो हिच्या नवऱ्याने तर म्हणे शूद्रादिशूद्र आपल्या लोकांना इटाळ्याची माणसं आपण कशाला शिकवायचं, तो बी जातो म्हणते शिकवायला आणि ही बी जाते. अरे बाया बापड्यांच्या मागं पहिलेच किती कामं असतात गो, घरची कामं, देवाची कामं, नवऱ्याची कामं, आणि कुठं बाई अजून हे शिक्षणाचं ध्यान लावून घ्या. बरं झालं हिला अडवलं आज. अरे घे रे बाबा, अडव तिला. अरे ती निघाली पुढं, अरे अडव तिला, अरे ती निघाली, अरे आवाज दे तिला. सटवे, थांब म्हणतो ना तिथंच. माघारी फिर, नाही तर तुझी अब्रू घेईल. माझ्या अब्रूचा विचार करताच, माझ्या अब्रूचा उच्चार करताच मी सावध झाले. 2 पावलं धटिंगडाकडे चालत गेले. एक वार या बघणाऱ्या आणि त्या धटिंगडास चेतवणाऱ्या गर्दीकडे सभोवार नजर टाकली
आणि 2-4 चप्रा त्या धटिंगडाच्या थोबाडीत लगावून दिल्या. तसा तो धटिंगड त्या गर्दीतून पसार झाला आणि पुन्हा तो प्रसंग माझ्या वाट्याला आला नाही आणि पुन्हा मी जोमाने कार्याला लागले. शेतकऱ्यांची अवस्था तशीच पिचलेली होती. शेतकऱ्यांना त्यांच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी काय करावं? नुसतं शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहून उपयोगाचा नव्हता. म्हणून मग ज्योतिरावांनी सुद्धा एक युक्ती केली. या मराठ्यानं शेतकरी वेश परिधान केला आणि इंग्रज दरबार गाठला. त्या इंग्रज दरबारात अस्खलित इंग्रजी भाषेत शेतकऱ्यांची व्यथा एवढी समर्थपणे मांडली की इंग्रजांनी सुद्धा या शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखण्याचं आश्वासन दिलं. ज्योतिराव परत तिथून आले. आमच्या कार्याला परत जोम चढला आणि आता तर आम्ही सगळ्यांना ठणकावून सांगू लागलो, आता तरी तुम्ही मागे येऊ नका, आता तरी तुम्ही मागे येऊ नका. धिक्कार टाका मनुमत, विद्या शिकताच पावाल ते सुख. स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष दोन्ही कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगु लोका. अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल आणि स्वतःही सुखी व्हाल अशी ग्वाही आम्ही देऊ लागलो. सत्यशोधक समाजामार्फत अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच गोरगरीब मुलामुलींचे सामूहिक विवाहही आम्ही घडवून आणू लागलो. आमच्या घरचा पाण्याचा हौद शूद्रादी शूद्रांसाठी आम्ही खुला करून दिला. एक दिवस शेठजी वृत्तपत्र वाचत असताना एक बातमी त्यांच्या वाचनात आली की इंग्लंडचे काही इतिहासकार रायगडावर आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ती समाधी आढळून आली नाही. ही बातमी वाचली आणि ते अस्वस्थ झाले की इंग्लंडचे इतिहासकार इथे येऊन आपल्या राजाची समाधी शोधण्याचा प्रयत्न करतात, आम्ही त्यांची लेकरं काय करत आहोत. त्यांना खंत वाटली. त्यांनी आपले 4-5 मित्र गोळा केले आणि ठरवलं की आपण रायगडावर जाऊन आपल्या राजाची, आपल्या बापाची समाधी शोधायची. रायगडावर गेले आणि रायगडावर 3-4 दिवस त्या जंगलामध्ये सतत इकडे तिकडे इकडे तिकडे शोधून कुठे समाधी दिसते का प्रयत्न करू लागले. आणि अचानक त्यांच्या एका मित्राला समाधी दिसली. त्यांनी ज्योतीला आवाज दिला, हे ज्योती इकडे ये, ही तर नाही ना समाधी. ज्योतिराव गेले. त्यांनी फटाफट फटाफट त्या समाधीचा कचरा काढला आणि जोरात ओरडले, अरे हीच आपल्या बापाची, हीच आपल्या छत्रपती शिवरायांची समाधी आहे. फटाफट बाजूला करा, हा कचरा साफ करा. अरे आवरा हे, अरे ए तुझा पटकन पाणी आण. एकानं पाणी आणलं, समाधीवर टाकलं, समाधी स्वच्छ केली. शेठजींनी फुलं घेतली, त्याच्यावर फुलं आली. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत या समाधीच्या समोर नतमस्तक झाले. या समाधीची अवस्था पाहून अस्वस्थ झाल्याने ठरवलं समाधीचा जीर्णोद्धार करायचा. रायगडावरून खाली आले. काही मदत सरकारकडून, काही गोळा करून त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांचा पहिला प्रदीर्घ पोवाडा लिहिला. नुसताच लिहिला नाही तर तो छापून घराघरात पोचविला, जेणेकरून आपला हा महाराज, आपला हा बाप प्रत्येकाच्या तोंडोतोंडी बसला पाहिजे. हे कार्य करून घरी आले आणि थोडं त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. काही क्षणातच त्यांना अर्धांगवायू गेला आणि त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णतः निकामी झाली. वैद्य आले, काही उपचार झाले, परत ते थोडे स्थिरावले. तेवढ्यात आपल्या शासनाचा एक माणूस आला, इंग्रज अधिकाऱ्यांचा. अहो, ज्या इंग्रजांनी 150 वर्ष या भारतभूवर राज्य केलं, त्याच इंग्रज सरकारनं ज्योतिरावांचं कार्य कौतुक पाहिलं होतं, माझं कार्य कौतुक पाहिलं होतं आणि आम्हा दोघाही उभयतांचा त्या काळात पुण्याच्या एका मोठ्या बंगल्यामध्ये सत्कार समारंभ घडून आणला. त्यांचे मित्र, आमचे अण्णा, आमचे आऊ सगळे आमच्या समोर होते. एव्हाना माझ्या सासरे बुवांना त्यांची चूक कळली होती. मीही निर्मिकाचे आभार मानत होते. निर्मिका, केवढा महान धणी तू माझ्या नशिबी दिल्यास
की ज्याच्यामुळे हे मी एवढं पवित्र कार्य करू शकले. आमचा सत्कार झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो. दोघाही बाप लेकांनी मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मुंबई येथील कोळीवाड्यामध्ये महात्मा ही पदवी देऊन माझ्या ह्या शेठीचा मोठा सन्मानही करण्यात आला. तेव्हापासून महात्मा ज्योतिराव फुले असा त्यांचा गौरव होऊ लागला. आणखीन प्रकृती ढासळत गेली. चालणं कमी होत होतं, बोलणंही त्यांना त्रासदायक होत होतं, लिहिताही येत नव्हतं. मी म्हणाले त्यांना, शेठजी काही लिहायचं असेल तर मला सांगा, मी लिहून काढते. तर म्हणतात कसे, अगं साऊ, अगं दोघेही जर एकाच कार्यात गुरफटलो ना तर ह्या सनातन्यांच्या कार्याला पुन्हा पेव वाटेल. त्यांना वाटल ह्या दीनदलितांचा, बाया बापड्यांचा आणि शेतकऱ्यांचा वाली आता संपलाय आणि त्यांच्या कारवाया पुन्हा सुरू होतील. तू माझ्या प्रकृतीची काळजी करूच नको. तू आजपासनं या संपूर्ण सामाजिक शैक्षणिक कार्याची धुरा स्वतः सांभाळ. आपल्या शाळांची धुरा तुला स्वतः सांभाळायची आहे. माझे मित्र तुला सहकार्य करतीलच. त्यानंतर मी संपूर्ण कार्य सांभाळू लागले. त्यांचे अनेक सहकारी मित्रही मला सहकार्य करू लागले. आमचं कार्य जोमाने सुरूच होतं. पण त्यांची प्रकृती इकडे खालावत होती. तरीही त्यांनी त्यांच्या डाव्या हातानं, उजवा हात कामात नसताना त्यांच्या डाव्या हातानं त्या काळात एक ग्रंथ लिहिला मित्रांनो. हो, सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ, जो आजही सर्व जाती धर्मातील सर्व मानवांना लागू आहे. त्या पद्धतीनं एक विशिष्ट नियमावली त्यात दिलेली आहे. हा धर्म, सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि प्रकृती अधिक खालवल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या काळात एक मृत्यूपत्रही लिहिलं. होय, नुसतं लिहिलंच नव्हे तर ते शासन प्रमाणितही केलं. त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की यशवंता हाच माझा दत्तक पुत्र असून त्याला माझा वारसा हक्क देण्यात यावा. आणि यशवंता जर समाजसेवा करत नसेल तर त्याला माझा वारसा हक्क देण्यात येऊ नये. हे मृत्यूपत्र लिहिल्यानंतर प्रकृती जास्त खालवल्यावर त्यांनी यशवंताला आणि राधालाही बोलवून घेतलं. आजूबाजूचे लोक विचारायचे मला, अगं साऊ, ज्योती दिसत नाही. मी सांगायचे त्यांना, त्यांची प्रकृती बरी नाही. एक दिवस सकाळी उठल्या उठल्याच बाहेर बघते तर काय, अहो बडोदा, मद्रास, नगर, सांगली, सातारा, मुंबईचे त्यांचे सर्व सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते अचानक मला माझ्या अंगणात दिसले. अरे भाऊजी, कसे काय आलात सगळेजण अचानक? तात्यांनी काही निरोप धाडला का? होय वहिनी साहेब, तात्या बोलले की मला एक सभा तातडीने बोलवायची आहे, आपण सगळ्यांनी यावं आणि या सभेसाठीच आम्ही आलो आहोत. या ना, या सगळे, या बसा. काही आजूबाजूची मंडळीही त्यांना बघून आली होती आणि हे सभागृह असं भरून गेलं होतं. तात्यांना उठता येत नव्हतं, पण या साऱ्यांना बघून तेही आपल्या या खाटेवर उठून बसले आणि साऱ्यांना संबोधू लागले. बाबांनो, माझ्या एका सूचनेवर आपण सर्व या ठिकाणी आलात. पण एक लक्षात ठेवा बाबांनो, हे कार्य बंद पडू देऊ नका. पुढेही आपल्याला चालू ठेवायचं आहे. आजवर आपण सगळ्यांनीच खूप कार्य केलंय. अंगलाई आज आहे, उद्या नाही. पण जोवर अंगलाई आहे ना, तोवर समस्त शूद्रादी शूद्रांना आणि बाया बापड्यांना शिकून शाण करा रे बाबांनो, शिकून शाण करा. कारण शिक्षणानंच मनुष्यत्व येतं रे बाबांनो, शिक्षणानंच मनुष्यत्व. अरे आजवर पेशवाई जसे गुरासारखे वागत होते ना, तसे गुरासारखे वागून घ्या. शिक्षण घ्या, वाघासारखे वागा रे बाबांनो, वाघासारखे वागा, वाघासारखे वागा. शेळीप्रमाणे, गाईप्रमाणे कसा पुढं मान देऊ नका. अरे या सावित्रीमुळं मी हे खूप कार्य करू शकलो. माझ्या संपूर्ण कार्यात ह्या सावित्रीचा वाटा आहे. यापुढेही सावित्रीला सहकार्य करा आणि हे कार्य पुढे न्या. शिक्षणानं मनुष्यत्व प्राप्त होतं. साऱ्यांनी शिका, माणूस व्हा. शिका, माणूस व्हा रे बाबांनो. शिक्षणानंच मनुष्यत्व, शिक्षणानं मनुष्यत्व येतं रे.
आता त्यांच्याकडून बोलणंही होत नव्हतं, आवाजही निघत नव्हता. त्यांना असं बघून आमचे साऱ्यांचे डोळे पाणावले होते. आपल्या जीवनाला दिशा देणारा हा सूर्य मावळणार तर नाही ना, ही भीती सभागृहाला वाटत होती. तर माझा हा शेठजी मला सोडून जाणार नाही ना, ह्या भीतीनं माझंही काळीच धडधडायला लागलं होतं. यशवंता, राधा बाजूला बसले. ते मात्र आम्हाला साऱ्यांना खुणावत होते, रडायचं नाही, अखंड सुरू करा. पण अखंडाचे शब्द सुचणार कसे होते हो? माझा हात हातात घेतला, दाबत परत मला खुणवायला लागले, अखंड सुरू करा. साऱ्या सभेनेही त्यांच्या इच्छेखातर अखंड सुरू केले, पण माझं सारं लक्ष मात्र माझ्या शेठजीच्या श्वासावर होतं. निर्मिके निर्मिला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. शेठजी, शेठजी उठा, शेठजी उठा. अरे शांत होऊ नका शेठजी, उठा. या लेकरांना तुमची गरज आहे शेठजी. या लेकरांना ज्योतिराव फुलेंच्या विचारांची गरज आहे शेठजी, उठा. उठा शेठजी, मला असं अर्धांगी करून जाऊ नका. अहो, एकटीच्या भरोशावर या लेकरांचा भार पेलणार नाही मला, एकटीच्या भरोशावर नाही पेलणार मला. या साऱ्यांना आजही तुमची गरज आहे शेठजी, तुमची गरज आहे. अरे रात्र रात्र झोपत नव्हता रे बाबा तुमच्यासाठी, रात्र रात्र झोप. कसं या माऊल्यांना शिक्षण करण्यासाठी करू, कसं यांना व्रत वैकल्यातून अंधश्रद्धातून बाहेर आणण्यासाठी मी काय करू. या माझ्या लेकराला कसं शिक्षणासाठी प्रवृत्त करू, कसं उद्योगासाठी प्रवृत्त करू, कसं माणूस म्हणून जगण्यासाठी यांना मी बाहेर काढू, कसं गुलामगिरीच्या जोखंडातून यांना मुक्त करू. रात्र रात्र झोपत नव्हता रे बाबा, रात्र रात्र झोपत नव्हता. आज शांत झोप लागली त्यांना, आज शांत झोप लागली. अरे सारे नातेवाईक म्हणायचे, अरे ज्योती का त्याच्या मागं लागतोस, अरे तुझी एवढी मोठी कंत्राट कंपनी आहे, अरे मस्त आरामात जीवन जग, एवढी मोठी शेतीवाडी आहे, काय करणार. ज्योती, अरे तुझ्या कंत्राट कंपनीचं नाव केवढं, खडकवासला धरण बांधलं तुझ्या कंपनीनं, अरे मोठे मोठे रस्ते बांधले, अरे एवढा नाव लौकिक असलेली कंपनी. ज्योती, काय ह्या शाळांच्या ह्या लेकराच्या शिक्षणाच्या मागे पडलास रे, अरे सोडून दे हे. म्हणत नाही, नाही, या लेकरांची गती मला पाहावली जात नाही, या लेकरांसाठी मला हे केलं पाहिजे. पैसा आज आहे उद्या नाही, पण या लेकरांसाठी माझी सारी संपत्ती मला लावायची आहे. अहो, मला आजही तो दिवस आठवतो. एका लुगड्यावर शाळेत जायचे ना मी, लोक शेड मारायचे, चिखल मारायचे, दगड मारायचे, रक्त निघायचं, त्याच पत्रानं पुसायचं, लुगडं भरून जायचं. लेकरांसमोर तसं कसं बसावं म्हणून लुगडं धुवायचे आणि परत बसायचे लेकरांच्या समोर ओल्या लुगड्यानं. परत शाळेत जाताना तेच व्हायचं, परत लुगडं भरायचं, परत घरी कसं राहायचं तसं म्हणून लुगडं धुवायचं.
ओल्या लुगण्यानं राहू राहू ताप यायला लागला. म्हटलं शेठजी जरा अंग कणकणते माझं. माझ्या हाताला हात लावला आणि बोलले, हो सावित्री तुझं अंग तापलंय, मी वैद्यास घेऊन येतो. म्हटलं वैद्यास आणायची गरज नाही. म्हणे का? मी म्हटलं यावर दुसरा उपाय आहे. म्हणे कोणता? मी म्हटलं मला तुम्ही लुगडं आणून द्या. दुसरं लुगडं आणलं त्यांनी कुणकुण करत माझ्या हातात ठेवलं आणि फातिमा जवळ गेले आणि फातिमाला बोलले, सावित्रीनं दुसरं लुगडं कशासाठी मागितलं ग? माझा सगळा जो काही पैसा आहे तो माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ह्या शाळांच्या खर्चासाठी आहे. तेव्हा तिनं सांगितलं, ज्योतिराव तुम्ही तिला लुगडं घेऊन दिलं ना दुसरं, हे अगदी बरं केलं. अहो रोज ती रक्तबंबाळ होते, शेण चिखलाचा मारा तिच्यावर होतो आणि ओल्या लुगड्यानं घरी राहते आणि शाळेतही राहते, म्हणून तिला हा ताप येतोय. जेव्हा ते शाळेत आले आणि माझा अवतार बघितला तेव्हा माझा हातात हात घेऊन म्हणाले, सावित्री तुझा हात त्याग वाया जाणार नाही. अगं आज आपल्या शाळेत या 6 मुली आहेत ना, पुढे असंख्य शाळा कॉलेजेस निघतील आणि असंख्य तुझ्या लेकी ह्या शाळेत जातील ग बाई, शिकून शहाण्या होतील. तुझा त्याग वाया जाणार नाही. सारखं आपलं आपल्याला समजवणं. आज मात्र शांत झोपले हो. सारी जबाबदारी एकटीवर टाकून गेले, सारी जबाबदारी एकटीवर टाकून गेले. काय रे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? काय म्हणताय? काय म्हणताय भाऊजी? यशवंत आमचा दत्तक पुत्र आहे, तो अग्नी देणार नाही. अहो भाऊजी यासाठी वाद घालू नका, गोंधळ करू नका. अहो आयुष्यभर त्या भूदेवांप्रमाणे तुम्हीही त्यांच्या खोऱ्यात कार्यात प्रत्येक कार्यात खोडा घातला. आज कुठे त्यांना शांत झोप लागली आहे, झोपू द्या. राहिला अग्नी द्यायचा प्रश्न. अहो या महामानवानं शिक्षण देऊनच शहाणं नाही केलं मला. शिक्षणानं धैर्य आणि धाडस दिलं त्यानं मला, निर्णय क्षमता दिली आहे त्या माणसानं मला, आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिले मी त्यांना. भाऊजी मी धरेल आकतं त्यांचं, मी जाईल स्मशानात, मी देईल अग्नी त्यांना. वाद घालू नका. तुमच्या साऱ्यांचा विचार करता करता रात्रभर झोपले नाही हो. सारखा विचार, कसं यांना गुलामगिरीच्या जोखंडातून बाहेर काढू, कसं ह्या लेकींना या व्रतवैकल्यातून बाहेर काढू, कसं यांना शिक्षित करू. यशवंता झाली तयारी? आण बाबा दे आपलं आण. आयुष्यभर खांद्याला खांद्या लावून चालवलं होतं. प्रत्येक आचारा विचारात मला सोबत घेतलं होतं. कधी स्त्री म्हणून मला मागे ठेवलं नाही, पण आज मात्र माझ्या मागणं येत होते, माझ्या मागणं येत होते. बाबांनो, ज्यांच्या प्रेरणेनं मी पहिली शिक्षिका झाले, पहिली मुख्याध्यापिका झाले, त्यांनीच निर्माण केलेल्या धाडसानं शिक्षण प्रणेतीही झाले आणि एक मोठा निर्णय घेऊन स्मशानात जाणारी, आपल्या पतीचा आक्त धरणारी आणि आपल्या पतीस अग्नी देणारी पहिली महिलाही मीच होते. पहिली महिलाही मीच होते. पुन्हा एकदा तुमच्यासाठी अश्रू पुसले. 27 नोव्हेंबर 1890चा हा दिवस, तिथून आणखी पुढे 1897 पर्यंतचे वर्ष एकटीनच मोठे मोठे निर्णय घेऊन शाळांसाठी, सत्यशोधक समाजासाठी, दुष्काळ पडला तेव्हा अन्नछत्रालयासाठी निर्णय घेऊन कार्य केलं. 1897 मध्ये मार्च महिन्यात पुण्यात प्लेगची साथ आली. प्लेगची साथ एवढी भयंकर की सगळ्या कुटुंबात मृत्यूचं तांडव माजलं होतं. या मृत्यूच्या भयानं आपला जीव आपल्या जीवाची मदत करायला तयार नव्हता. मृत्यूच्या भयानं आपलाच माणूस आपल्या माणसाला हाकलून देत होता. अशा या परिस्थितीत मी यशवंताला एक छावणी काढायला सांगितली. यशवंता छावणीमध्ये त्या रुग्णांची सेवा करू लागला आणि मी वस्तीतून रुग्णांना यशवंतापर्यंत नेऊन देऊ लागले. असेच रुग्ण आणायला जात असताना
एक पांडुरंग नावाचा मुलगा केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होता. पांडुरंग, ए पांडुरंग, ये ये बाळ, काय झालं? बापा, माझाच पांडुरंग आहे सावित्रीबाई, त्याला हात लावू नकोस. त्याला पिलेक झालाय. मी जर त्याला घेतलं तर मला पिले गोईनानं मी मरण, माझे मागचे लेकर बस पडत, म्हणून मी त्याला हात लावत नाही. पण सावित्रीबाई, तुला हात लावू नकोस. तू ह्या साऱ्या जगताची माऊली आहेस सावित्रीबाई. या लेकरायला तुझी गरज आहे. बापाचं छत्र पहिलेच हरवलाय हो माय. आता मायचं हरवू नकोस सावित्रीबाई. यशवंता, या पांडुरंगाला बघरे काय झालाय? यशवंता, हा पांडुरंग माझ्या पाठीवरच गेलाय रे. हा पांडुरंग माझ्या पाठीवरच गेलाय. या पांडुरंगानंतर मलाही प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 आणि माझीही प्राणज्योत मालवली. बाबांनो, आम्ही दोघेही आज आपल्यात नाही रे. आम्ही दोघेही आज आपल्यात नाही. पण खूप सोसलं रे आम्ही तुमच्यासाठी. शेण चिखलाचे गोळे काय मारले, दगडांचे गोळे काय मारले, शिव्यांचे आणि उपहासांचे बाण काय सोडले, सारं सारं सहन केले केवळ तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठी. पण खरंच आज प्रत्येक घराघरातील मुला मुलींना असं शाळेत जाताना बघते, प्रत्येक जाती धर्मातील पुरुषांना शिक्षण घेताना बघते. शिक्षिका, सैनिक, वैमानिक, डॉक्टर, अंतराळवी, समाजकारण, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मी पुरुषांच्या बरोबरीनं जेव्हा ह्या लेकींना बघते तेव्हा वाटतं बरं झालं मी शेठजींना शिक्षणासाठी होकार दिला ते, आणि आनंद होतो. पण माझ्या हृदयाचा एक कोपरा आजही जळत आहे. या 21व्या शतकातही तेच 1800 व 19व्या शतक मी जसाच्या तसा फक्त केवळ थोडशा आणखी सुधारित रूपाने जेव्हा बघते ना, तेव्हा वाटतं कुठे यांचं शिक्षण. अरे ज्या शिक्षणातून आम्हाला अभिप्रेत होतं तुम्ही माणूस बनावं, ते तर कुठे असं दिसतच नाहीये. कधी वाटतं नाही बरं झालं, कधी वाटतं कशाला शिकवलं, कुठे आहे शिक्षण. मला मान्य आहे सतीची चाल, केशवपनाच्या प्रथा बंद झालेल्या आहे, पण तुम्हा सुशिक्षितांना भयंकर प्रथेनं गासलेला आहे. असा नाही तर असा हुंडा घेणं चालूच आहे. येन तेन प्रकारे मुलीकडून काही मिळतं का हा विचार आजही गेलेला नाही. या हुंड्यासारख्या प्रथेनं आजही आमच्या कित्येक भगिनी विवाहाच्या बंधनापासून वंचित राहत आहेत, किंवा कित्येक भगिनींना आजही अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. कुठे गेले आपले शिक्षण. हुंडा दिला नाही तर आमचे बाकीचे सणवार आम्ही करतो, कोणत्या स्तरावर करावेत, विवाह कोणत्या स्तरावर करावेत, यावरही आमचं शिक्षण कुठे आहे हे दिसत नाही. अरे जातीभेद नष्ट व्हावा म्हणून त्या काळात आमच्या यशवंताचा आम्ही आंतरजातीय विवाह लावून दिला होता. तुम्ही तर सुशिक्षित 21व्या शतकातले कॉम्प्युटर वापरणारे, मिटलाय जातीभेद. अरे आजही तुमच्या कायद्याने मिटला असला तरी मनामनात जातीभेद एवढा कायम आहे की तुमच्या जाती तर सोडा, पोट जातीतील भेदही अजून. रोटी व्यवहार सुरू झाले असेल तरी बेटी व्यवहार बंदच आहे. हा भाग वेगळा की कोणी मुलं ऐकतच नाही आहे, एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे आणि आंतरजातीय विवाह लावून देणं भाग आहे, अशाच ठिकाणी ते आहे. नाहीतर जातीभेद एवढे भयंकर झालेले आहे की आमच्या वेळेलाही नव्हते एवढे भेद आता आपल्याला दिसत आहे. सुशिक्षित म्हणवता. अरे एक उदाहरण दिलं, इंग्लंडमध्ये एक खेकड्यांची प्रदर्शनी भरली होती. अशा भरण्या ठेवल्या त्या वेगळ्या वेगळ्या देशांच्या, आणि कोणत्या देशातले खेकडे छान आहेत हे बघायसाठी सगळे परीक्षक फिरून राहिले होते. प्रत्येक भरणीला झाकण होतं. परीक्षक निघाले आणि बघता बघता एका भरणीजवळ जाऊन एकदम दचकून थांबले आणि बोलले, अरे याला झाकण लावा, झाकण लावा, खेकडे बाहेर येतील. तेवढ्याच आत्मविश्वासानं आयोजक समोर आले आणि म्हणाले, नाही नाही घाबरू नका, हे बाहेर येणार नाहीत, हे खात्रीने सांगतो, तुम्ही परीक्षण करा.
म्हणाले बाहेर येणार नाही. अहो ते भारतातले खेकडे आहेत, विविध जाती धर्म पंथांचे खेकडे त्याच्यात आहेत. अहो एक खेकडा जरी बाहेर निघाला ना, दुसरा त्याचा पाय ओढेल आणि ते आतल्या आतच राहतील, त्या बरणीच्या बाहेर येणार. कुठे आहे तुमचा विकास? अरे तुम्ही शिक्षण घेऊन विकसित व्हावं, तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहावं, तुम्ही बौद्धिक दृष्ट्या प्रगती पथावर जावं म्हणून केली होती शिक्षणाची सुरुवात. अहो दुर्दैव तर असं आहे की तुम्ही शिक्षित म्हणवणाऱ्या माणसांनी आम्हा महापुरुषांना सुद्धा सोडलं नाही रे, महापुरुषांना सुद्धा वाटून घेतलं. अरे ज्या छत्रपती शिवरायांनी या मराठी माणसाचं स्वराज्य अनेक जाती धर्म पंथातले लोक घेऊन एकत्रितपणे स्वराज्य स्थापन केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीपुरतं कुणब्या मराठ्यांपुरतं मर्यादित ठेवू लागलो. अरे ज्या फुल्यांनी आणि ज्या सावित्री शेण चिखलाचे दगड घेऊन प्रत्येक जाती धर्मातील माणसानं शिकावं म्हणून पुढाकार घेतला, प्रत्येक जाती धर्मातील माणसाने आणि स्त्रियांना शिकून माणूस व्हावा याचा प्रयत्न केला, त्या ज्योतिराव फुल्यांना आणि सावित्रीला सुद्धा एका जातीपुरतं मर्यादित ठेवू लागलं. अरे ज्याच्यामुळं तुमचा हा श्वास सुरू आहे ना, श्वास, तुम्ही जे बसले आहात खुर्च्यांवर, ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, या संविधानानं तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, बाया बापड्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा बौद्धांपुरतं मर्यादित ठेवू लागलो. किती हे दुःख आहे. कुठे गेलंय तुमचं शिक्षण? अरे आमच्या महापुरुषांनी हा भेद कधीच केला नाही. आमच्या छत्रपती शिवरायांचा रायगड जेव्हा उद्ध्वस्त झाला, तेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांना काळजी वाटली की माझ्या बापाचं कार्य मी शोधून घरात पोहोचवलं पाहिजे आणि त्यांची समाधी शोधून त्यांचं कार्य जिवंत ठेवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. पहिली छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि मी गेल्यानंतर, आम्ही दोघेही संपल्यानंतर आमचं कार्य आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अरे या महापुरुषांचं हे विचार चक्र, हे सत्र तुम्हाला आम्हाला पुढे न्यायसाठी केली होती शिक्षणाची सुरुवात. पण शिक्षण कुठे दिसत नाही. अंधश्रद्धांतून व्रतवैकल्यातून बाहेर यावं म्हणून केली होती शिक्षणाची सुरुवात. कुठे आहे तुमचं शिक्षण? ईश्वर आहे, तुम्ही ईश्वराला मानता. ईश्वर म्हणजेच निर्मिक आहे. निर्मिक म्हणजे ज्यानं या सर्व सृष्टीचं, या विश्वाचं, एवढ्या मोठ्या विश्वाचं ज्यानं निर्माण केलं तो निर्मिक आहे. मग त्याला कोणी ईश्वर म्हणा, कोणी अल्लाह म्हणा, कोणी आणखी काही म्हणा, प्रत्येकाचा आपापलं श्रद्धास्थान आहे, त्याला अवश्य म्हणा. पण अजूनही तुमच्या आमच्या मध्यस्थी आहे. कशासाठी? मला सांग, तुला बेटा एखादा फ्रॉक घ्यायचा राहिला तर तू कोणाला मागतेस? आईला, बाबाला, देवाला, कोणाला मागतेस? आईला ना? की काकाला सांगते, मामाला सांगते की माझ्या आईला मला मागून द्या? नाही ना. मला जे पाहिजे ते मी माझ्या आईला मागेल, बाबाला मागेल, आजीला मागेल, आजोबाला डायरेक्ट. मग तो जर आमचा बाप आहे, निर्मिक जर आमचा सगळ्यांचा एक आहे, तर मध्यस्थी कशासाठी? हा मध्यस्थी काढायसाठी तुम्हाला शिक्षण दिलंय. अहो तेव्हा कोणालाच पूजा अर्चेचा अधिकार नव्हता. या माऊल्या जर आपल्यापेक्षा वयस्क आज्या असतील, त्यांच्या काळात म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळाच्या नंतरही कित्येक वर्ष तुम्हाला आम्हाला पूजेचाही अधिकार नव्हता. पण शिक्षण घेतलं आणि एवढ्या त्या व्रतवैकल्यांच्या मागे लागल्या. हे व्रत करू दे, ते व्रत करू दे, माझ्या नवऱ्याच्या चांगल्यासाठी करू दे, कोणी म्हणते दारू सुटण्यासाठी करू दे, कोणी म्हणते पोरगा पास व्हायसाठी करू शे. माऊल्यानं व्रतवैकल्यांनी पास झालं असतं तर राष्ट्रमाता जिजाऊचा इतिहास समोर घ्या. राष्ट्रमाता जिजाऊनं शिवरायांना तयार करताना कुठंतरी इतिहासात कसं लिहिलंय का भाऊ? थांब शिवबा, मला मुहूर्त बघू दे, मग रायगडाचं काय तुला युद्ध करायचंय. थांब शिवबा, मला एवढं वैभव लक्ष्मीचं व्रत करू दे, मग जा तू युद्धाला. थांब शिवबा, मी अजून कुंडली पाहिली नाही, ज्योतिष्य पाहिलं नाही, थांब, जाऊ नकोस. नाही, उलट तिनं सांगितलं, शिवबा कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडायचं नाही, कुठलंही लिंबू मिरची तुझ्या युद्धाला कामी येणार नाही, तुझ्या युद्धाला कामी येईल ती युद्धनीती. अमावस्येची रात्र लोक म्हणतात अपशकुनी असते, पण अमावस्येचीच रात्र तुझं युद्ध जिंकायला पवित्र ठरणार आहे. तुला जी नीती आखायची आहे ती अमावस्येच्या रात्री आख.
शिवराज आणि शिवरायांनी सगळे युद्ध, तुम्ही जास्तीत जास्त युद्धांचा अभ्यास कराल तर छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवरायांनी ही युद्ध अमावस्येची रात्री जिंकलेली आहे. काळ्या घोर अंधारात सर्व जाती धर्म पंथांची लोक घेऊन ते सोबत चालले. तेव्हा निर्माण झालं होतं स्वराज्य ना. अहिल्या देवींच्या हातात पिंड दाखवतात आणि एखाद्या मुलीला अहिल्या देवीची जर वेशभूषा करायला सांगितली ती की मोठ्या आवडीने पिंड घेऊन चालते. पिंड घेऊन अहिल्याबाईंनी स्वराज्य निर्माण केलं. तिचं प्रशासन, उत्तम प्रशासक होऊ शकले असं किती जणांना वाटतं. त्या धर्माला मानत होत्या, देवाला मानत होत्या, पण पिंड घेऊन बसल्या नाहीत. त्या उत्तम तलवार चालवायच्या, उत्तम प्रशासक होत्या. स्वतःच्या मुलानं आणि नवऱ्यानं जेव्हा स्वराज्याची संपत्ती खर्च केली तर ती अशी पहिली राजमाता होती, राजमाता अहिल्यादेवी, की जिनं स्वतःच्या पतीला आणि स्वतःच्या मुलाला दंडित केलं होतं. आणि तिचं हे शौर्य पाहूनच मल्हाररावांनी संपूर्ण राजसत्ता तिच्या हाती दिली होती. उत्तम योद्धा आमच्या जिजाऊ होत्या, उत्तम योद्धा आमच्या राजमाता अहिल्यादेवी होता. यांचा इतिहास आमच्या पाठीशी आहे. अरे सोपं उदाहरण घ्या, आम्ही दोघा उभयतांनी कोणत्या मुहूर्तांनी कोंडल्या पाहून शाळा काढल्या? कोणतेच नाही. पण तरीही आज शाळा कॉलेजांची संख्या वाढून चिक्कार संस्था निर्माण झाल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोणतं मुहूर्त आहे? नाही. यातून जरा बाहेर या. कुंडल्यातून आता तर एक नवीनच निघालाय. टीव्हीच्या पुढे बसतात, काय ते पाहतात. बाई काळजी करू नको, अभ्यास झाला नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. मी बरोबर 3 बेलाचे पानाला बरोबर मधात सहज लावून ते पिंडीला असं चिपकवलं. हो, खोट नाही. 1 लोटा जल सब समस्या का हल, दवाखाना जाने की जरूरत नहीं. छातीत दुखताय, छातीत, ओहो थांबा, काही नाही, थांबा. 1 लोटा जल, आता आणा पिंड. अजय भाऊ घ्या, थोडस पिंडीवर पाणी टाका लवकर. 1 जोटा हल, लवकर लवकर लवकर. सब समस्या का हल. इज इट पॉसिबल? शिक्षित आहात ना, शक्य आहे. अरे असं जर आहे तर शाळा कॉलेजेस बंद करा ना, बंद करा शाळा कॉलेजेस. घराघरात पिंडी ठेवा, बेलाचे पाणी ठेवा, चिपकवा सहज आणि करा मुलांनी मुली शिक्षित, डॉक्टर, सैनिक, वैमानिक, अंतराळवी. एकीकडे आम्ही अंतराळात चाललो, ग्रहांचा अभ्यास करून राहिलो, सूर्य ताऱ्यांचा अभ्यास करून राहिलो. बरोबर आहे ना? तुम्ही शिकले ना भूगोल सगळे? सांगा मला, सूर्यग्रह की तारा? सूर्यग्रह की तारा? शाबाश. पृथ्वी ग्रह, मंगळ ग्रह, बुध ग्रह, गुरु ग्रह, शनी ग्रह. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या पृथ्वीपेक्षा 500-600 कोटी कोटी पटींनी मोठे हे बाकीचे ग्रह आहेत. सगळ्यात छोटा बुध, त्याच्या बाजूला आपली पृथ्वी, आणि बाकीचे जे सगळे ग्रह आहेत हे कितीतरी कोटी पटींनी आपल्यापेक्षा मोठे आहेत. ठीक आहे. म्हणजे एखादा उपग्रह जरी आपल्या इथून जातो म्हटलं तरी बातम्या असतात, उपग्रह चाललाय, तो जर पृथ्वीवर पडला तर आपलं काही खरं नाही, सगळे मरतील, जे काही खायचं आहे ते खाऊन टाका, जे काय करायचं आहे ते करून टाका, है ना. मग एवढा मोठा समजा मंगळ किंवा गुरु आपल्या पृथ्वीच्या इथून गेला, शनी गेला, पृथ्वी कितीतरी छोटी आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे एखाद्या भरणीत असे छोटे छोटे लाडू ठेवावे एवढी, त्याचा आकार अवाढव्य, म्हणजे खूपच मोठा. मग हे जर ग्रह आपल्या पृथ्वीच्या बाजूने जाईल तर जसं सनी गेली तुमची लुना किंवा सनी किंवा सायकल, बाजूने मोठा ट्रक गेला तर काय होते? हालन की नाही? मान्य आहे तुम्हाला हालन? किती जणांना मान्य आहे हालन? मग पृथ्वीच्या जवळून जर हे एवढे मोठे मोठे पटीने मोठे असलेले ग्रह गेले तर पृथ्वी हालन का राहील? हालन. पण तरी तुम्ही मान्य करता का तो गुरु येते मावशीच्या याच्यात जाते, दादाच्या याच्यात शिकते, त्या भाऊला शनी लागते, याला शनी लागते, म्हणजे ते याच्यात येते आणि शांतीने पूजा केली का निघूनही जाते, म्हणजे ते इथं येते म्हणते बा. कारण आम्ही शिकलो की नाही, 21व्या शतकातले शिक्षित. आता हे कल्पना चावला गेली म्हणते अंतराळात, कुठे गेली माहीतच नाही. आता सुनीता विलियम्स गेली होती, आली का वापस? आली ना का नाही आली? अंतराचा अभ्यास करून राहिले, अंतरातून फोटोही निघून राहिले ग्रहांचे, पृथ्वीचे. इतके वर्षापासून तुम्ही शिकून राहिले की पृथ्वी आता नागाच्या फण्यावर नाही. तुम्ही पाहताय, प्रत्यक्ष अनुभवत आहे. पण जर तुम्हाला कोणी ठासून सांगितलं नागाच्या याच्यावर नाहीये, नाही नाहीये, नाहीये का? आहे आहे आहे
आहे ना, आहे बापा, नागाच्या त्याच्यावर आहे. माफ कर नाग देवता. कुठे आहे शिक्षण? कुठे चाललो आहे? अरे या अंधश्रद्धातून व्रतवैकल्यातून बाहेर यावं म्हणून केली होती शिक्षणाची सुरुवात. घ्या ना, काही नवे घ्या ना. तुम्ही वडाला फेऱ्या मारता, वड सावित्रीला. कशाला फेऱ्या मारायच्या आता? आता वडच किती राहिले आहे. छोटे छोटे आमच्या शहरात तर लहान लहान वड लावतात कुंडीतच, कारण तिचं नीचही पटत नाही, त्या 2 कॉलनीवाल्याचंही पटत नाही. मग ये गो आपण की नाही आपल्याच घरी छोट्याशा वडाची पूजा तिथंच फिरते आपल्या लहानशा कुंडीभोवती, म्हणजे मोठ्या वडाभोवती फिरायचं काही काम नाही. बरं, आता जेवढे वड राहिले तुम्हाला उत्तम उदाहरण देते. वड हा उत्तम ऑक्सिजन देणारा वटवृक्ष आहे. त्याच्या समोर वाती जाणाऱ्या असंख्य महिला जेव्हा ते दिवे जाळतात तेव्हा ती विषारी जी हवा आहे तिथली प्रदूषित होते आणि त्यांच्या पूर्ण मुळ्या डावे घेऊन प्रत्येक अनेक एरियामधले तुम्ही वटवृक्ष कोसळल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असेल. वृक्षच नष्ट होत आहे. मग वृक्ष जगवणं आपलं काम आहे, कारण आपण सृष्टीचे निर्माते आहोत, माता सृष्टीच्या निर्मात्या आहेत. मग आपलं काम काय असलं पाहिजे की आता झालं, आता फेऱ्या मारण्याची गरज नाही, कारण नवऱ्याला पण आवडत नाही हे पण माहित आहे. तुम्ही बघा वटसावित्रीच्या दिवशी तुमच्याच विरोधात किती कमेंट्स असतात. म्हणजे असते की ती गेली फेऱ्या मारायला, पण मला तर वाटते मी इकडे फेऱ्या मारून राहिलो उलट्या दुसऱ्या वडाले, की मला ते भेटली नाही पाहिजे, असे खूप कमेंट्स असतात. पण बाया मोठ्या आवडीनं वाचतात आणि हसतात. शिक्षण म्हणजे त्यांना त्यांच्यावरच होणारे कमेंट्स सुद्धा कळत नाही. शिक्षणाचा परिणाम असं म्हणायचं का? वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यापेक्षा जे वटच संपले आहे, पिंपळ संपला आहे, कडुनिंब संपत चाललेला आहे, उंबराचे झाड दिसत नाहीये, याला जगवायसाठी करा ना. तुम्हाला वटपौर्णिमा करायची आहे ना तर नव्या पद्धतीने करा ना. लावा वडाचं झाड, लावा कडुनिंबाचं झाड, लावा उंबराचं झाड. त्या झाडांना छान दोरा बांधा. दोरा बांधायला आवडते ना तुम्हाला? 7 वेळा दोरा बांधा आणि सगळ्या मिळून शपथ घ्या, हे वृक्षा आम्ही 7 वर्ष तुझं संगोपन करू आणि पुढच्या आमच्या 7 पिढ्यांना तू शुद्ध हवा दे. त्यांचं पालन पोषण कर, या पर्यावरणाचं रक्षण कर. घेऊ शकता ना नवीन विचार. अरे संक्रांत होतीच नाही हो मावल्यांना. कुठून आणली संक्रांत? हळदी कुंकापर्यंत ठीक होतं. आता आमचं म्हणजे शिक्षणानं आम्ही कसं प्रगत झालो. शिक्षणानं आमचं आता वानांवर काम आलं. वान एवढं राहिलं नाही. राहिलं का खरंच सांगा? ते वान कसं देते ही पुढची बाई याचंही टेन्शन हिला जाणारीला असते. काय माहित, मागच्या वेळी तर चहा गाण्यास वाटल्या होत्या, तिच्या घरी तर झाले परवडत नाही चालत चालत तेवढ्याला. नाही तर मग 10-12 बाया एकत्र येते बचत गटाच्या. आपण असं करायचं का यावेळेला ना, आपण असे मोठे वाटे वगैरे वाटू. मागच्या वेळेला त्यांनी कशा तरीच दिले होते, पण ना बाया मोजून असल्या पाहिजे. आमच्या तिकडच्या शहरांमध्ये तर ह्या बगाडे मॅडमच्या शहरामध्ये तर ह्या बापा पैठण्या देते. त्या पैठण्या मोठ्या मोठ्या पैठण्या 20-20 हजाराच्या आणि 22-22 हजाराच्या असते का कितीच्या असते. नाही तर मग डुप्लिकेटही निघते तर त्या आणते दाखवासाठी. त्या पैठण्या दिल्या आणि बाया ठरलेल्या असतात. समजा तुम्हाला माहित आहे की वानाला जाताना एखादी तरी बाई एखाद्या ग्रुपमध्ये जास्त जाते, मग त्यांचं लगेच नाक मुरडणं चालू होते. कशाला आणली गडे हिला जास्तीला, आता कुठून द्यायची पैठणी. मग ती नवऱ्याला आवाज देते, जुनं एखादं वान काढायला लावते, जी एक्स्ट्रा बाई आलेली असते ना ती देते. आणि ह्या देवदेव निर्माण करतात. देवळं तर खूप झाली आहे. तुम्ही जाणाऱ्या सत्संगाला जाणाऱ्या भरपूर आहे, चांगले विचार घेणारे भरपूर आहे. मग तरी का म्हणता की आज कलियुग आलाय? काल आहे कलियुग. तुम्ही तर सगळे चांगले आहे ना. तुम्ही तर सगळे रामराज्याला म्हणता, मग रामराज्य का नाही? आम्ही सगळे शिवरायांना म्हणतो, शिवरायांच्या मिरवणुका काढतो, जिजाऊ होतो वेशभूषेत, शिवराय होतो. काही पोरांना तर आता व्यसन लागलंय शिवरायांसारखी दाढी वाढवण्याचं. शिवरायांसारखं दिसलं पाहिजे. युवकांनो, शिवरायांसाठी जगलं पाहिजे, शिवरायांसारखं जगलं पाहिजे. तेव्हा कुठे ह्या लेकी सुरक्षित राहतील. अरे 8 मार्चचा सप्ताह सुरू झाला देशभरात. 1 मार्च ते 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सप्ताह होता आणि त्याच सप्ताहामध्ये जागोजागी आमच्या या लेकींचे बलात्कार झाले. लेक सुरक्षित नाही. कुठे आहे तुमचं शिक्षण आणि कुठे आहे तुमचे शिवरायांचे विचार? कुठे आहे तुमचे बाबासाहेबांचे विचार? अरे संविधान तर म्हणते की या लेकीकडे नुसतं डोळे मोठे करून जरी पाहिलं ना तरी त्याला शिक्षा व्हायला हवी. इकडे ते लेकी मारल्या जातात, बलात्कार करून तुकडे तुकडे करतात, कोणी पेटवून देतात, पण दाद मिळत नाही हो. ज्याचं जातं त्याच मायबापाला कळतं. दुसरे फक्त म्हणतात पोरगी तशीच होती, असे कपडे कशाला घातले, काय घातले. अरे आत्ताचा प्रसंग आहे पुण्यातला. एकदा बलात्कार करून तिच्या गळ्याला ओढणी बांधली आणि म्हटलं तुला मारून टाकतो. जीवाच्या आकांतानं म्हणाली मला मारू नको रे दादा,
मला सोड, तुला काय करायचंय कर, पण मला जगू दे. मला माझ्या खूप इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या आहे. जीवाच्या आकांताना रडली ओरडली असेल, त्यांना पुन्हा पुन्हा बलात्कार करून सोडलं आणि लेकीनं अन्यायाविरुद्ध दाद मागली या संविधानाला, तर आमचेच भाऊ बहीण भविंड सारे एक होऊन म्हणतात की नाही, तिनं कशाला जायला. अरे जाई ना कुठे. तुम्ही जर शिवरायांचे वंशज असाल, तुम्ही जर देवाला आणि रामाला मानणारे आहात, तर का अशा अत्याचाराला प्रोत्साहित करता? का त्यांना पकडून लटकवत नाही? अरे एखाद्या माणसाचा पेन जर दिला ना एखाद्या माणसाला, तर आपला पेन वापस येते का नाही बा, झाकणाच्या टोकरासहित काळजी राहते. आणि हे लेख जेव्हा शाळा कॉलेजात जाते ना, मुंबई पुण्यासारख्या शहरात, आई वडिलाचं काही धडधड करत राहते, रे लेख वापस येते का नाही, मग कोण समजणार हे दुःख? अरे त्या काळात मी धटिंगडाच्या थोबाडीत लगावल्या होत्या, तुम्ही लगावूच देत नाही. करा पोरींना असं तयार, बाई हे 2 पोथ्या कमी वाचल्या तर चालेल, 2 पारायण कमी केलं तर चालेल, पण अशी तयार हो, कसाला समोर आला तर मेलाच पाहिजे. हात घालणं तर दूर, त्यानं तुझ्यावर जर वाईट नजर टाकली तर तो कापला गेला पाहिजे. तुझ्या हातानं, याच्या हातानं, त्याच्या हातानं, सगळ्या भावांच्या हातानं कापला गेला पाहिजे. तर राम राज्य येईल ना. राम आए, लल्ला आए, हे आए, वो आए, अबे कुछ काम का नहीं है, कुछ काम का नहीं है. काम का तब रहेगा जब राम राज्य में ये बेटी सुरक्षित रहेगी, जब राम राज्य में हर महिला सुरक्षित रहेगी. अरे 6 महिन्यांची मुलगी पुरत नाही, 60 वर्षाची म्हातारी पुरत नाही, असा जर समाज हा घडत असेल तर काय कामाची गोष्ट आहे? कुठं आहे तुमचे संस्कार? कुठं आहे बापाचं लक्ष? 1 अन 2 मुलं, लाड पुरवणं चालू. मला सायकल पाहिजे, हा घे सायकल. मला गाडी पाहिजे, हा घे गाडी. आणि चालते मग भुर्र फिरते. इकडे पोरीला मात्र आजही हा कॉलेजात जायच्या आधी एवढं स्वयंपाक करून टाकजो, मी वावरात चालली, मी शेतात चालली, मी कामाला चालली. पोरी बाईले स्वयंपाक आला पाहिजे, ढमका आला पाहिजे. पोरगी कामं करून शिकून राहिली, इंजिनियर होऊन राहिली, पुण्यासारख्या शहरात नोकऱ्या करून राहिली, सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवून राहिली. आणि प्रत्येक समाजाचं चित्र पहा तुम्ही, मेळाव्यात जाण पुस्तक पाहणार राजो, तर पोरीसाठी पोरग दिसत नाही. आणि म्हणता पोरीचे भाव वाढले. कसे नाही वाढणार आणि का नाही वाढणार? अरे ते पोरगी काम करते, घरचंही सांभाळते, आई वडिलाचंही सांभाळते, शिक्षणही घेते. तुमचं पोरग काय करून राहिलं? का नाही शिकून राहिलं? त्याला पैसा लावून राहिले, त्याला मास्तर शिकून नाही राहिला. मुला मुलींचं को एज्युकेशन आहे, का नाही शिकून राहिले मुलं? मुलींचे भाव वाढणार, मुली पोरांना नकार देणार. का करावं बा? 10वी पास पोराची तिनं असे तर खूप मिरवता तुम्ही, आम्ही मर्द मराठे म्हणून मिरवता ना. आजही पोरगा पाहिजे पोरीला पाहायला जाते. आजही तुमच्या ग्रामीण भागात असो का शहरी भाग कित्येक भागात आहे, पोरीलाच विचारता का तुला स्वयंपाक येते का? अरे पोरगी जर नोकरी करत म्हणजे ते नोकरी करणार तुझ्या पोराला आईतच पोसून खाऊ काकू? हा त्यानं फक्त बसायचं, हा मस्त. अरे बांगड्या पहिले घालत होत्या, कारण बाई इकडे गेली का तिकडे गेली, तोरड्या तिच्या पायात घालत होत्या, बंधन घालत होते का इकडे गेली का तिकडे गेली माहीत होत. आता याच्या पायात घालायच्या का? पाणठेल्यावर गेल्या का कुठं गेला पाहासाठी घालायच्या का? हे बदल होणं आवश्यक आहे. हे बदल होऊ द्यात, विचारू द्यात मुलींना प्रश्न. आणि मुलांना जर वाटत असेल तर युवकांनी तयार व्हा, नाही तर आमच्या युवकांच्या अंधश्रद्धा मोठ्या चालल्या, वेगळ्याच आहे. ते निघते आजकाल शिवाची यात्रा निघते बा, काय म्हणते कावड यात्रा. अरे बाबा कावड यात्रा, शाळा गिळा सोडून लहान लहान पोरांपासून मोठे मोठे पोरं आणि चालली कावड यात्रा. मधात बसते, कोणी बैड्या फिरते, कोणी तंबाखू गोटते, कोणी काही करते. जास्तच कोणी बिचारा काही नसन, सात्विक असन तर तो बिचारा कावड घेऊनच उभा राहते. तासन तास त्या कावड यात्रेत चालले आमचे. याच्यासाठी केली होती शिक्षणाची सुरुवात. कशासाठी कावड यात्रेत फिरता? अरे कोणत्या बामणाचं पोरग दिसते रे तुम्हाला त्याच्यात? हाय का? नाही. बामणाची माय त्याच्यात नाही. बामणाची माय मस्त मोठ्या मोठ्या बँका इथं आहे. ती मुलांना सांगते, बाळा अभ्यास करायचा, बँकेचं असं असतं, हा कोर्स लाव, तो कोर्स लाव, ते कर. आणि आपल्याला सगळ्यांना बँकेवर कब्जा ठेवायचा आहे. आपण सगळ्या हातात, आपल्याच हातात बँक असली पाहिजे. ते सगळे बँका सांभाळत आहे, आर्थिक सगळं ते सांभाळत आहे. राजकीय त्यांच्याच हातात आहे. थोडं पण आमच्या हातात यायला लागलं तर आम्ही उतूत करतो. आम्हाला आमचाच नकोसा होतो. किती खाऊ किती नाही होतं.
आमचाच युवक हातात घेते. अरे वा प्रशांत, शाबास. ये अरे हे घे, आपल्याला 100 कोटीचा निधी उपलब्ध झालाय आपल्या गावाच्या विकासासाठी. चल लाव, पोस्टर लाव, तुझे नाव, आपले 4-5 जणांचे नावं टाकून दे आणि आमचे लेकरं नावं टाकतील. भाऊनी 100 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. अरे भाऊ, त्याला हिशोब, 100 कोटीचा निधीतल्या तुझ्या गावाला किती भेटला विकास? एखाद्याच्या बरोबर त्याच्या जवळचा असन तर त्याच्या खिशात 20,000 पडतही असन. 1 लाख. बाबू तू हे 1 लाख घे, चुप बस, आणि बाकीच्याला सगळ्याला सांभाळून टाक. बाकीचा निधी मी पाहतो, हिशोब ठेवतो. आमचं लक्ष कुठं आहे? आमचं लक्ष शासनाने या 20 वर्षापासून फक्त कर्मचाऱ्यावर, जो कर्मचारी तुमच्या देशाचं पालन करतो. म्हणाल कसा? कर्मचाऱ्याला 12 महिना. का बरं कर्मचाऱ्यांचा पगार वाढवते, डीए वाढवते? कारण 2 महिन्याचा पगार ही शासन टॅक्सच्या रूपातून काढून घेते आणि या टॅक्सच्या भरोशावर तुमचा देश चालते. नाही ते लाडक्या बहिणीले का आपले मुख्यमंत्री साहेब खिशातून देते का? इले पण इल वाटते का नाही भले माझ्या भावानं दिला, अमक्या भावानं टमक्या भावानं. कोणी नसते देत. कोणता भाऊ कोणाचा होते का? तुमचा तरी भाऊ होते का तुमचा? मग तरी त्या भावावर विश्वास. अरे आपलाच होत नाही तर दुसरा होईल काय? पण तरी आपला त्याच्यावर विश्वास. बहिणींनो, या हा कर्मचारी 35 वर्ष, कोणी 32 वर्ष सेवा देतो, कोणी 33 वर्ष सेवा देतो आणि सेवेच्या शेवटी त्याचा पगार असतो. आता तर त्यांची पेन्शन नाही. काय करेल? कोणत्या कामाचा राहील तो म्हातारा? त्याला पेन्शनच नाही, कोणत्या कामाचा राहील? आणि हा 5च वर्षासाठी निवडून येते. तुम्ही निवडून देते का? आता ते कसे निवडून येते? आता हे ज्याचं नशीब चांगलं, शनी गुरुची कृपा, तो निवडून येते. सगळे तेच निवडून येऊन राहिले कृपा असलेले, आहे ना? मग ते निवडून आले, त्याला पेन्शनही आहे 5च वर्षात. बरं मला खरंच सांगा, आमदार खासदाराले पेन्शनचं काम आहे का? त्याले तो असंच देते, हे आमचे महाजन काका जाते, हे जाते, भाऊ गहू चांगला झाला घेऊन जा. आमचा अजू दादा जाते, दादा हरभरा झाला घेऊन जाते. घेऊन कायले जाणार आहे? हाच घेऊन जाते त्याच्या घरी. त्याला कोणतंच काम नाही. पर्सेंटेज हे ते बम बंगला उभा होते. अरे काही तर असे आहे का मस्त राजे लिहिते स्वतःला, राजे साईच्या लेकरायचे, म्हणजे लेकरं तर आहेच नाही त्याचे इथं. आमच्यातलेच निवडून दिलेले त्याचे लेकरं इथं नाही. त्याचे लेकरं विदेशात शिकून राहिले आणि ते तुमचे लेकरं जातीसाठी इथंच भांडून राहिले, मरून राहिले. आमचा तरुण हे समजायला खालीच नाही का याची मला गरज नाही, मला तू हे दे ना बा, नोकरी दे ना एखादी. काय करते? फुकट पोसल. किती दिवस पुसते माणूस सांगा? तुम्ही एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेले, किती दिवस खाऊ घालते हो? हा 1 वर्ष पकडा, जास्तीत जास्त शिकाले. मामाच्या गावाला राहिले तर मामाच्या घरी जरी राहते, मामाले वाटते पोट असंच राहून राहिलो. चाल ना रे, 2 बैल घेऊन तर चाल थोडसा, मामाला येतेस. हे किती दिवस पोचतील? हे तुम्हाला भिकारी करून सोडतील. तुमच्या हातचे कौशल्य घेऊन घेतील, यायच्या हातचे कौशल्य घेऊन घेतील आणि एक दिवस म्हणतील की आमच्या जवळ पैसा नाहीच आहे, तर कुठून देऊ? म्हणजे 18व्या शतकात पुन्हा नेऊन टाकतील. पुन्हा तीच नीच स्थिती, पुन्हा तीच दयनीय अवस्था. का तुम्ही हे स्वीकारत नाहीये? का नवीन कौशल्य स्वीकारून पुढाकार घेत नाहीये आणि मागत नाहीये? नोकऱ्या मिळणार नाही कदाचित, पण नवीन उद्योग सुरू करा. महात्मा गांधींनी त्या काळात सांगितलं की व्यवसायाधिष्ठित शिक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही व्यवसायावर उभे राहून तुमचं पोट भरलं पाहिजे, नक्की फुकट. एकाची तरी हिंमत आहे का? मावशी आहे का? उलट तिला वाईट वाटते का इले भेटताय माय, मला भेटतच नाही. तिले भेटलं माय, तिच्या घरात तर बापा तिघी चौघीले भेटून राहिलं. अव फुकटचं भेटून राहिलं ना. आणि कर्मचाऱ्याला म्हणता फुकट खाता. शाळेतले आमची जिल्हा परिषदची अवस्था तशीच फुकटच्या नावानं बेकार करून टाकली. अरे जिल्हा परिषदचं शिक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्रातलं आरोग्य सेवा ही तुमची प्राथमिकता आहे. तुमचा हक्क अधिकार आहे की तुम्हाला अन्न पाणी वस्त्रासोबतच शिक्षण आणि आरोग्य मोफत आणि चांगल्या दर्जाचं मिळालं पाहिजे. काय चित्र आहे? तुमच्या इथं जर PSC असेल तर जाऊन पहा. साध्या तिथं ब्लड टेस्टचे टेक्निशियन्स नाही आहे. ब्लड ग्रुप टेस्टिंगचे टेक्निशियन्स नाही आहे. काय करेल? एखादा डॉक्टर नेमून देते, आपण त्या डॉक्टरला मारतो, पण त्या व्यवस्थेला का नाही मारत? त्या डॉक्टरला मारून काय करतात? तो कर्मचारी आहे, तो कुठून आणेल मशीन? तो कुठून आणेल व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. निवडून दिलेल्या तुमच्या प्रतिनिधींचं काम आहे. 100 कोटींचा जो निधी आहे त्याचा हिशोब तिथं मागा. चल लाव दवाखान्यासाठी, हा चल लाव इथं. कधी मागता? तो मागायला शिका. भाऊ ताई करून आपल्या खुर्च्या सोडता यार आहो तुम्ही सगळे जण. आता येऊ द्या नाही तर कोणते, मला माहित नाही इथले कोणते भाऊ आणि ताई आहे. समजा आले तर हे गेली वैशाली ताई खड्ड्यात,
सावित्री गेली खड्ड्यात तिची. भाऊ 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 आले भाऊ आले भाऊ आले, हे वादळ या भाऊ या या, उठा खुर्ची, सोपा ना सोपा, कूलर लावा, फॅन लावा. लागले भाऊ. काय साठी रे बाबा? तो तुमचा सेवक का तुम्ही त्याचे सेवक? शिक्षणानं काय सांगायचंय? बाबासाहेब म्हणतात हा विचार घ्या तुम्ही की शिक्षणानं मी हे समजून घेतलं पाहिजे का मी प्रतिनिधी निवडून दिलेला आहे संविधान योग्य पद्धतीने चालवण्यासाठी, माझ्यासह, माझ्या कुटुंबासह, माझ्या समाजासह, माझ्या गावासह या देशाचा विकास करण्यासाठी. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्याचं वाक्य त्यांच्यासाठीच होतं. कोण शिकतंय, कोण जाब विचारतंय, हे विचारण्यासाठी केली होती मित्रांनो शिक्षणाची सुरुवात. पर्यावरण वाचवण्यासाठी केली होती सुरुवात. विविध पर्यावरणांतून तुम्ही पानांचा आणि नाशध्वंस केला, हे तुम्ही मान्य करता का नाही करत सांगा. बेलाचे पानं पूर्वीच्या काळी आपले इव्हन तुमच्या आजी आजोबा जे म्हातारे वयस्क लोक 80चे, त्यांनाही माझा प्रश्न आहे की तुमच्या काळामध्ये तुम्ही बेलाचे पानं तुमची आई वाहत होती का? वाहतही असेल तर 2 बेलाची पाने वाहत होती. आता अख्खा बेलचं जंगल संपून गेलं, म्हणजे एखाद्या पक्षाचा फुलपाखरांचा निवारा तुम्ही संपवला. आता चांदीचे बेल वाहायला लावले हो शहरात. बेल सापडत नाही ना, मोठ्या कौतुकानं चांदीचे, ज्याचे पैसेवाले लोक चांदीचे बेल, सोन्याचे बेल, मग ते पिंडीवर वाहून समाधान. दुर्वा, गणपतीचा दुर्वा तो गेला गवताचा, आता चांदीचा दुर्वाही वाहते. कशासाठी? ही एवढी ओढाताण कशासाठी? वैभव लक्ष्मीचे मार पुस्तकं घेताना मार वाचतही नाही हो. ते पोथी वाचते का नाही वाचत? कारण ती पोथी जर वाचली असती, बेलाच्या पानाची जर तुम्ही महादेवाची जर पोथी वाचली तर त्याच्यात आहे की तुम्ही उपास करा, त्या दिवशी 2 बेलाचे पानं घ्या, 1 शिवराई सुपारी घ्या आणि त्या मनोभावे पूजा करा. 2च बेलाचे पानं आहे. मग ह्या बाया काय करते? आपल्याच मनानं, नाही बाई तिचा नवरा जास्त चांगला आहे, मला वाटते तिनं 111 वाहिले, मी काय करतो यायलेही 111 वाले लावतो, पोरीलेही वाल लावतो, म्हणजे 111. आता त्याच्यावरही नाही, 121चा आकडा चांगला आहे की नाही, मग ह्या मावशी 121 वाहते. सगळं संपलं. पोळ्याला तुम्ही पळसाचे झाड, अरे पळसाचे जंगलाच्या जंगल उद्ध्वस्त केले. कुठं राहतील ते प्राणी? तुम्हालाच खातील, आम्हालाच खातील. पर्यावरण वाचवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. नैसर्गिक गोष्टीशी आपण खूप मानतो. आता हा अंधश्रद्धेमधून एक प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे, तुम्ही सजीव आहे का निर्जीव आहे? काका, हा काय नक्की? सजीव. सजीव काय करतात? श्वास घेतात, चालतात, जागे असतात, फिरतात. भीती वाटते सजीवाला, वाटते ना? भीती वाटते, आनंद होतो, रडतात. आले की नाही एक थोडे चल, रडते का? मी ओरडले, मला वाचवा 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 शेठजी, मला वाचवा वाचवा, हे लोक माझ्या अंगावर येत आहे, मला वाचवा शेठजी वाचवा. नाही येणार. हे तुम्हाला विचार पडतो. मी देवळातल्या मूर्तीला म्हटलं, अल्लाच्या थडग्याला म्हटलं, बुद्धाच्या त्या ख्रिस्टच्या पुतळ्याला म्हटलं, तर तुम्हाला विचार पडतो की याला सजीव म्हणू का निर्जीव? ते निर्जीवच आहे. पण त्यांचे विचार जर तुमच्या मनात असेल, खरंच अल्लाह, खरंच राम, खरंच शिवराय जर तुमच्यात असेल मित्रांनो, खरंच ज्योतिबा जर तुमच्यात असेल, तर तुम्ही माझ्यासाठी धावून याल. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालई. मातीचा देव त्याले पाण्याचा भेव, लाकडाचा भेव त्याले अग्नीचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याले चोराचं भेव. देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भालीपाला नाही रे. तुम्ही काही केलं, तुम्ही सजीव आहे. सजीवाचा जन्म होणार, जगत असताना अनेक संकट येणार, त्याचा मृत्यू होणार, बरोबर आहे ना? तुम्ही काही करा, किती पाणी वाहा, किती बेल वाहा, काही करा, हे तुम्हाला मान्य आहे. कुत्रा सजीव का निर्जीव? कुत्रा. मांजर सजीव, जोरात म्हणा. चिमणी, कावळा आहे ना, सगळे पक्षी. झाडं सुद्धा. मला सांगा, यांना संकट येत नाही? झाड आपण मेलं म्हणतो पाण्याअभावी, पण ते ओरडत नाही किंवा कुंडली पाहत नाही. कित्येकदा चिमणीचं घरटं पडतं, पक्ष्यांचं घरटं पडतं, कोणीतरी पाडतं, कोणीतरी त्यांची अंडी खातं, पण त्या जाऊन
रडत नाही किंवा ज्योतिषाकडे जात नाही. अहो पहा हो, थोडंसं माझं तिने घरटं वारंवार पडतंय, माझं मुहूर्त चुकतंय का, माझ्या कुंडलीत काही दोष आहे का, मी काल सर्पापी पूजा करू का. पुत्र जात नाही. अहो मला 2-4 दिवसापासून काहीच मिळालं नाही, मला भाकर केव्हा मिळेल, कोणत्या मुहूर्तावर मी कोणाच्या दारासमोर राहू. ते मुहूर्त पाहत नाही, कुंडली पाहत नाही, ते फक्त त्यांचं काम करत राहतात. सुगरण सुंदर तिचा खोपा विणत राहते. पक्षी आपल्या पिलांच्या सुरक्षिततेसाठी सतत झटत राहतात, कुठल्याही कुंडलीचा आणि मुहूर्ताचा विचार न करता. मग आम्ही का करतो? शिकले आहे म्हणून. 21व्या शतकातले विज्ञाननिष्ठ कॉम्प्युटराइज इंजिनियर, डॉक्टर्स आणखीन काही आहोत म्हणून. थोडा विचार करा मित्रांनो. संकट येणारच आहे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवत्या परी, एक दिवस दारी भाकरी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराज काय म्हणतात की बाबांनो, हे काहीच खरं नाही. जो कोणी मरतो त्याच्या शेवटच्या तुम्ही यात्रेला जेव्हा जाता, त्याचं जळताना पाहता, तेव्हा तुम्ही म्हणता की माणसाचं काही खरं नसतं आणि पुन्हा घरी आल्यावर तसेच वागता. मित्रांनो, जोपर्यंत जिवंत आहे त्यालाच खाऊ पिऊ घाला. सासवा सुनाचे भांडण विसरून जा. नाही तर इकडच्या खोलीत सासू राहते आणि इकडच्या खोलीत सून राहते, पोरगणी हे, आणि मायल सांगते घाबरू नको मी बाजूच्याच खोलीत आहे. सुनेच्या सासूचा कट्टर वैर. सासूले बरं नसन ना सुनेले म्हटलं बाई कारल्याची भाजी करशील, व थोडस बुडीले तेवढंच आहे, कारल्याची भाजी पाहिजे. आता एवढी तर केली बाई, 2 कारले होते, आता यायचं ना माझंच व्हायचं आहे, लेकरं येते, आता इले कुठून देऊ. आणि समजा सुनेने म्हटलं सासूबाई मला की बरं नाही वाटतंय हो, थोडंसं काही लेप्सी मला भली कारल्याची भाजी दिली होती, आता इले लेप्सी देऊ. आणि दोघे पैकी कोणी मरू द्या. चांगली होती बाबा, एवढी चांगली होती हो, काय सांगू तुम्हाला, काय सांगू. आज 3रा दिवस आहे वहिनी, माझ्या सासूचा 3रा दिवस करायचा आहे. तिच्या पानावर कारल्याची भाजी वाढजावं लई आवडे बाप्पा तिले. मामी मामी माझ्या सुनेचा 3रा दिवस आहे व लई लहान वयात दुःख पाहिलं माझ्या सुनेनं. तिला जराशी लेपशी करून ठेव जावं माय पाण्यावर. अव किती लेपसी केली, कारल्याची भाजी दिली, काही दिलं, मेल्यावर दारूची बाटली ठेवली, ते जाते का स्वर्गात. पण जिवंतपणे पिऊ द्या असं नाही म्हणणार. पिलेल्या माणसाला चांगले झोडपे द्या हेच म्हणत. अरे पुड्यांचं व्यसन, दारूचं व्यसन, आणि आम्ही राम लल्लावाले, जय श्रीराम जय. अरे रामानं कधी पुढे खाल्ल्या रे? हा तुम्ही सांगा. रामायण जर महाभारत पाहिलं तर आमच्या कृष्णाजवळ कधी बाटली दिसली का? आमच्या रामाजवळ बाटली आहे का? मग आमच्याजवळ कुठून आली आणि का आली आणि आजही का आहे? शिकलेले म्हणतो ना. अरे दुःख तर असं आहे की दारूच्या ब्रँड वरून अशिक्षितच नाही तर सुशिक्षित सुद्धा स्वतःचा दर्जा ठरवतात ना, तेव्हा वाटतं की कशाला यांना शिक्षण दिलं म्हणून. दारूचा ब्रँड, सिगारेटचा ब्रँड, तुमच्या प्रत्येक गोष्टींचे ब्रँड ठरलेले आहे, त्याच्यावर तुमचं स्टँडर्ड ठरवता. कसलं आलंय? अरे एखाद्या जातीतल्या माणसानं बलात्कार केला हे माहीत झालं तर त्याच जातीतले लोक त्याला वाचवायसाठी धडपड करतात. का फाशी देत नाही त्याला? का उलटा टांगत नाही त्याला? का त्याच्या बाजूने विरुद्ध राहत नाही? माणूस म्हणून जगा, फक्त माणूस म्हणून. इथून तिथं फेकल्याने होत नाही. कोणाच्या लेकीले किंवा कोणी मेल्यावर कॅन्डल लावून होत नाही. तिला न्याय मिळू द्यायचा असन, तिला जिवंतपणी इथेच न्याय मिळू द्या. इथून तिथंच जात नाही. अरे गाडगे महाराजांचं उदाहरण आहे. गाडगे महाराज नदीत उभे होते, एक भोटोजी तिकडे पूजा करून राहिले होते. काय जी काय करता? अरे वेड्या, याचे वडील वारले, मी इथून त्यांना नैवेद्य पाठवतोय. होय जी, हा भाताचा नैवेद्य इथून तिथं जातं. होय, स्वर्गात चाललाय. स्वर्ग जी? स्वर्ग किती लांब आहे जी? अरे वेड्या, खूप लांब आहे. मग गाडगे महाराज आपल्या नदीतलं पाणी फेकायला लागले. पाणी भटोच्या अंगावर उडलं आणि भटो खवळला. अरे वेड्या, काय करतोय? सर पाणी माझ्या अंगावर येत आहे. नाही जी, तुमच्या अंगावर नाही टाकत, मी आता माझ्या शेताला देऊन राहिलो. शेत कुठं आहे तुझं? शेत इथं तर शेत आहेच नाही. अरे माझं शेत शेण गावात आहे जी, अमरावतीच्या. हा, अरे इथल्या शेणगावात पाणी कसं जाईल? नाही जाणार जी. अरे एवढ्या लांब कसं जाईल इथून पाणी? पृथ्वीवरच्या पृथ्वीवर जाणार नाही जी. नाही आजी, तुम्ही पाठवलेला भाताचा घास कोठं आहे ते माहित नाही, किती लांब ते माहित नाही, त्या स्वर्गात जाते म्हणता.
इथलं जमिनीवरचं पाणी जमिनीवर जायला काय हरकत आहे? कोरोनामध्ये माय बाप आपल्या लेकराला घास चालू लागला नाही आणि लेकरू आपल्या माय बापाला इथल्या इथं घास चालू शकला नाही. बाप गेला, कुणाचं लेकरू गेला, उद्ध्वस्त झाली कुटुंब. आणि जो वाचला होता की नाही त्यानं भीतीच्या पोटी मी मरण का काय होईल, मी मरण का काय होईल. अरे पॅकेजेस घेतले, पॅकेजेस बामणाचे पॅकेजेस आहे आता पूजेची. तुम्हाला त्या पूजेमध्ये आजकाल एक काहीतरी अजून पूजा करून भेटते, गरुड पूजा काहीतरी म्हणते बा. म्हणजे तुमच्या आत्म्याला शांती गेलेल्याच्या तुम्हाला त्या 7 पूर्वजांची पूजा असं पॅकेज आहे. तुम्हाला कोणतं पॅकेज घ्यायचं आहे ते घ्या. अरे 50 फॉरेनले ज्याचे लेकरं होतं त्याचे तर खूपच बापा, जे गेले स्वर्गात त्याचे लेकरं फॉरेनले आणि त्याने तिथून फॉरेनवरून इथं बुकिंग करून पॅकेजची तिथं शांती केली. आहे ना विचार का नाही आहे? आजही मा बापाला लई खुशी होते. आता वाघोड्यातली गोष्ट नाही आहे. वाघोड्यात सगळे सुशिक्षित आहे, हुशार आहे, युवा वर्ग आहे का नाही माहित नाही, कारण युवा दिसूनच नाही राहिले मला. सगळे अबोव 45 इथं 1-2 आहे बसले. हा बाकीचे सगळे वरचे आहे. राजे हो, तुम्हाला पुढाकार घ्या लागल. नुसतं विदेशात बसून नाही होणार बेटा. विदेशात नुसतं चांगलं जीवन आहे असं वाटते आपल्याला, पण जे चमकते ते सोनं असते का? आज समाजातच चित्र ते आहे बेटा. तुमचं काही दोष नाही, या समाजातच चित्र आहे. हे आपल्या मायबापांनाच हे चित्र निर्माण केलं असंही म्हणू शकतो आपण. का मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसली तर गर्दी फिरकता फिरकेना. चिंध्या पांघरून जर मी सोनं विकायला बसली तर गर्दी फिरकता फिरकेना, पण सोनं पांघरून चिंध्या विकायला बसली तर गर्दी पेलवता पेलना. हे आमच्या जिल्हा परिषद आणि प्रायव्हेट कॉन्व्हेंट शाळेचं उदाहरण आहे. कम हिअर, गो देअर. मॅडम मस्त सलवारवर, बाकीची इंग्रजी येते का नाही माहित नाही. हे आमची आई माऊलीमध्ये 10वी पास असो का 12वी पास असो, अहो मुलाला ना कॉन्व्हेंटमध्येच टाकायचं आहे. मग ती कॉन्व्हेंटमध्ये ॲडमिशनला जाते, मॅडमला सांगते, मॅडम याला ना खूप हुशार आहे, याला ABCD येते, 100पर्यंत सगळंच येते. वा वा व्हेरी नाईस. मग ती अधेमध्ये मिटिंगला जाते, मॅडमला म्हणते कसं आहे हा, ती सांगते वा वा व्हेरी नाईस. आणि 10वीत त्याच्या मायाला माहीत पडते की याला ABCDच येऊन राहिली अजून. पोट्याचं आयुष्य बर्बाद. अरे मातृभाषेतून शिक्षण द्या. इकडे मोठा जोश मोठा. मराठी दिवस, मातृभाषा दिवस साजरा करा, मराठी दिवस साजरा करा. आणि यायचे व्हॉट्सअप ढबके कुठले मराठी काय आहे, कुठल्या स्कीम्स तुमच्या सगळ्या? अरे मराठी माणसाचं कौतुक करताना मराठी माणसाला जिवंत मारता इथले आहेत, काय उपयोग रे शिक्षणाचा? अरे या मराठी शाळा तुमच्या हक्काच्या आहे. मराठी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा जिवंत आहे म्हणून प्रायव्हेटचे रेट थोडीशी अजूनही ताब्यात आहेत. एकदम लाख म्हणू का नाही, 1.5 लाख 2 लाख म्हणू का नाही, नाही तर आता डॉक्टर सारखी मेडिकल सारखी फी वाढायला काही वेळ नाही. जिल्हा परिषदच्या शाळा वाचवा, त्या शिक्षकांना वाचवा, तर तुमच्या पुढच्या भविष्य सुरक्षित राहील. नाही तर कुठून भरा? तुम्ही फी भरू शकणार नाही, शाळा बंद होतील, म्हणजेच पर्यायानं तुम्ही परत अशिक्षित राहायला लागाल, परत तेच सांगा लागल, परत एखाद्या महात्मा फुलेला जन्म घ्यावा लागल, अन सांगायला लागल विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हेच करायचं का पिढ्यानपिढ्या? अरे आम्ही महापुरुष आता पुन्हा येणार नाही, बाबासाहेब आता पुन्हा येणार नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपानं आज तुमचं जगणं सार्थक करून दिलंय. तुम्ही ज्या बसलाय ना मावल्यानं, हे फक्त बाबासाहेबांमुळे. हे आमचे भाऊसाहेब बसलाय ना खुर्च्यांवर, फक्त बाबासाहेबांची देण आहे, नाही तर आमची काय लायकी. पण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं संविधान किती जण वाचताना आपल्या लेकराला सांगतं की बाबा हे संविधानाची तुला गरज आहे. माझा तुमच्या श्रद्धेवर देवाची श्रद्धा अजून म्हणजे अवश्य करा. तुमचं एक श्रद्धास्थान असलं पाहिजे, कोणतंही असो. तिथे दिवा लावा, शांत बसा, प्रे करा, कारण त्याची शक्ती आहेच, त्याला कोणी निर्माणही करू शकत नाही. मला एक तो पिक्चर खूप छान होता, पीके होता, पीके नंतर आणखीन एक पिक्चर होता, त्याच्यामध्ये छान दाखवलं होतं की देवाला विकतात लोक, देवाचा धंदा करतात. OMG, ओ माय है ना, OMG मध्ये देवाचा धंदा करतात. तुम्ही खरंच सांगा मला, देवापेक्षा आपण मोठे आहे का बेटा? देवाला तुम्ही तयार करू शकता, देवाला, मग त्याचे आपल्याला काहीच वाटत नाही. म्हणजे किती मोठेपणा, माझ्या घरी कृष्ण आहे त्याला मी कपडा घालतो. अरे तो तुझ्या साड्या वाचवून राहिला ना, तो एवढा मोठा देव तुला साड्या पुरवून राहिला ना, तू त्याला एवढंसं कुटुकलं घालतं त्या कृष्णाला. पाहिजे तुम्ही देवभरण मजा बायाची बल्ली मस्त कृष्णाची मूर्ती राहते, त्याला लहानसं झबलं, देवीला लहानसं झबलं ह्या घालतेत त्याला, तिले तयार करून, आणि बोले बावला बावलीच्या खेळासारख्या नटवते. अरे त्या देवीच्या दुर्गाच्या आरत्या, दुर्गे तू अशी, ओ माय दुर्गे तू तशी. अरे बाई दुर्गा म्हणजे तूच आहे ना, दुसरं कोण आहे?
तुलाच 8 हात आहे ना, सकाळी उठल्यापासून किती हातानं काम करतं, नवऱ्याला देतं, लेकराला देतं, सासूला देतं, शेतीचं काम करतं, ढमक करतं, नवऱ्याच्या चड्डी बनानापासून पाहा लागते ना माऊले, का नाही पाहा लागत? पाहा लागते. 8 हात आहे तुझे तेव्हा तू काम करतं. त्या 8 हाताचा उपयोग जेव्हा तुझ्यावर अन्याचा अत्याचार होतो ना, तेव्हा शस्त्रासारखं करायला शिक. तर तू दुर्गा, तूच शक्ती, तूच सर्व काही, ही ताकद ओळखायला शिक. बरं, शेतकऱ्यांची समस्या घेऊ. शेतकऱ्यांची समस्या संपली आहे का दादा? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांना काही 100-200 रुपये, 1000 रुपये निधी येतो. म्हणजे त्याच्या आत्महत्येबद्दल त्याच्या वंशजांना 1000 रुपयाचा निधी वर्षातून एकदा मिळतो. हे बरोबर आहे? त्याच्यापेक्षा त्याला आत्महत्येची वेळच येऊ देऊ नका ना. जे दान द्यायचं आहे ते शेतकऱ्यांना द्या, शेतकऱ्यांसाठी द्या. मंदिरात दान सडत आहे हो तुमचं. आता तुमच्या ह्या वाघोडचं उदाहरण देते. वाघोडमध्ये छान मंदिर आहे, उत्तम श्रद्धास्थान आहे. तुम्ही जाता, तुम्हाला प्रसन्न वाटे तिथं जाच, कारण तिथे जे 3 वृक्ष आहे त्या 3 वृक्षांमधून उत्तम ऑक्सिजन मिळतो आणि तुमची प्रकृती चांगली राहील, तुम्हाला समाधान राहील, तुमच्या आत्म्याला शांतता लाभेल. पण तिथे जे काही दान होते त्याचा हिशोब तुमच्या जवळ आहे का? कोणत्याच मंदिरातला, कोणत्या मस्जिदीतला, कोणत्याही ख्रिश्चन धर्मातल्या संस्थेतला हिशोब त्यांच्या जवळ आहे का माणसांजवळ? नाही. मग याला कुठेतरी उपाय म्हणून दान करायचं असेल तर आपल्या शेतकऱ्यांना करा. म्हणजे आपण म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण जो किसान इस भू पर उगाता है अनाज, उसी की संतान आज अनाज के लिए तरसती है. जो किसान इस भू पर उगाता है कपास, उसी की लाश आज एक कफन के लिए तरसती है. हे जर मला सावरायचं असेल तर तुम्हाला आम्हाला प्रत्यक्षात पुढे येऊन पुढाकार घ्यावा लागेल मित्रांनो. त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, हे जाणीव ठेवा. आमच्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी एक महत्त्वाचा विषय मी आज बोलणार आहे, तो म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीमुळं या सृष्टीची निर्मिती होते. जर तिला ती आली नाही तर ती वांजोटी म्हणून आपण तिला हिणवतो, पण जेव्हा तिला पाळी येते तेव्हा मात्र तिचा विटाळ मानतो आणि तिला वेगळं बनवतो. उलट पाळी म्हणजे आपल्या रक्तातलं शुद्ध बळ असतं, ते आपल्या गर्भाशयामध्ये बाळासाठी एक गादी तयार करतं, आपल्या रक्ताची गादी होते. ते रक्त जर सांगा मला तुम्ही खराब असलं तर तुमचं बाळ वाचेल का मरेल? नाही वाचणार ना. ते रक्त शुद्ध असतं म्हणून आपलं बाळ चांगलं राहतं. ते रक्त इतकं पौष्टिक आहे की असं म्हणतात की जर सुकलेल्या झाडाला जर ते टाकलं की झाड सुद्धा टवटवीत होईल, एवढं चांगलं ते आपलं रक्त असतं. पण जेव्हा ते बाहेर येतं, या पर्यावरणाच्या प्रदूषित हवेमध्ये येतं, तेव्हा मात्र ते प्रदूषित होतं. पण त्याचा विटाळ मांडण्याचं काय गरज आहे? आधीचा काळ सोडा, आधी साधनं नव्हती. ते बाई जिला पाळी यायची ती इकडे तिकडे फिरताना ते ब्लड इकडे तिकडे जायचं, हे आपण कुत्र्याच्या, गायीच्या, बकरीच्या उदाहरणावरून समजून शकतो. तेव्हा साहित्य नसल्यामुळे तिला एका ठिकाणी थांबणं गरजेचं होतं. पण आज साहित्य उपलब्ध आहे. तिला थकवा येतो म्हणून तिला कामं नव्हते, पण आज ती करू शकते. ती स्वतःचा आहार चांगला घेऊ शकते, संतुलित आहार घेऊन ती सगळे कामही करू शकते. त्याच्यात विटाळ मांडण्याची गरज नाही. नाहीतर मला सांगा, आपली पीटी उषा धावली असती का? तिने म्हटलं नसतं का नाही मी आता भारतासाठी धावू शकत नाही, माझे 5 दिवस तर काहीच जमत नाही? होते का असं? आमच्या सगळ्या महिला खेळाडू आपल्या देशासाठी गोल्ड मेडल आणतात, त्याही परिस्थितीत आणतात पाळीच्या दिवसांमध्ये, कारण त्याचा विटाळ मानत नाही. देवाने दिलेली ही आपली क्रिया आहे. आपण देवाचा प्रसादही खात नाही. नाही मला नको देऊ. अरे देवाचा प्रसाद आहे, घ्या तो प्रसाद. इतका पगडा आमच्या डोक्यावर बसलेला आहे की त्याच्यातून आम्ही बाहेर यायला तयारच नाही. कित्येक दिवस आमच्या अमरावती सारख्या शहरांमध्ये महालक्ष्मींची पूजा असते. 2-3 महिन्यांपासून आधीपासून त्याच्यासाठी खूप परिश्रम करतात. आणि समजा ते महालक्ष्मी बसायच्या दिवशी जर तिची पाळी आली तर एका खोलीत स्वतःला बंद करून घेते, न ते महालक्ष्मीचं तोंड पाहत न महालक्ष्मीचा प्रसाद खा. या प्रथा बंद करा. उलट या युवतींना सुद्धा सांगा की हे बेटा बंद कर, तुला आता व्यवस्थित साधना आहे, ही साधना कशी वापरायची त्याचं शिक्षण त्यांना द्या. वेगवेगळे कॉन्फरन्स आहे, यूट्यूब्स आहे, काही महिला संस्था याला मदत करतात. कारण हे जर तुम्ही प्रशिक्षण, पॅड कोणते वापरावेत, साहित्य कोणतं वापरावे याचं जर यांना शिक्षण दिलं नाही, त्या काळात कोणती काळजी घेतली घ्यावी याचं प्रशिक्षण जर यांना मिळालं नाही, तर मुंबईच्या तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलला जर भेट दिली दादा, तर 12 ते 13 वर्षातल्या मुली ज्यांना अगदी सुरुवातीला ही पाळी यायला सुरुवात होते, त्या मुलींना कॅन्सरचं प्रमाण तुम्हाला तिथे जास्त दिसेल. कित्येक महिला सुद्धा याला फेस करत आहे. ग्रामीण भागात मेमोग्राफी होत नाही, ही मेमोग्राफी आपण करून घेतली पाहिजे.
हे शरीर विषयक काळजीचे जे भाग आहे हे आपण शिक्षणातून समजून घेतले पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्यासाठी केल्या पाहिजे. उपास करू नका असं मी म्हणत नाही, पण उपासावर जे पर्याय शोधले आहे, मस्त इडलीचा काय म्हणते साबुदाण्याचा डोसा, साबुदाण्याचे वडे, हे बंद कर ना. ते खाऊन अजून आरोग्य खराब करून घेतात. त्याच्यापेक्षा मेवा खा, काजू बदाम खा, पेंड खजूर खा, बीट खा, ज्यूस प्या, दूध प्या. कोणत्याच अन्नाला वाईट म्हणू नका. अन्न हे वाईट नाही, अन्न हे परब्रह्म म्हणतो आणि याला त्याला छी करत बसतो. त्याच्या आता हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहे, याच्या पंथाचं त्याले चालत नाही. महानुभाव आले म्हणते आमचा कृष्ण श्रेष्ठ, तो अजून कोणता दुसरा कृष्णाले मानणार आहे तो म्हणते आमचा श्रेष्ठ. अरे कृष्णच श्रेष्ठ आहे ना, तुमचा ना आमचा काय. तू माझं माझं म्हणत पण सारं नाशवंत. तुझा कृष्ण नाही, याचा राम नाही, जो आहे तो एकच आहे निर्मिक. तो रामी आहे, तो कृष्ण आहे, तो सगळं आहे. म्हणून तुम्ही माझं माझं करत भांडू नका. तू माझं माझं म्हणत पण सारं नाशवंत. करोनी 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 पहा विचार, करोनी 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 पहा विचार. क्षणभंगूर जीवन आहे. 6 फुटाची शिडी तुमची आमची सगळ्यांचीच आहे. जास्तीत जास्त आवडीचा कलदार तुमच्या डोक्यावर बसणार आहे. आता 10चा आहे, 20चा कलदार निघालाय, 30चा 50चा निघन, 100चा कलदार, पण जो कलदार निघन तोच तुमच्या कपाळावर आहे. चिपकला तर ठीक, नाही तर तो कोणाच्या तरी खिशात जाते, नाही तर खाली पडते. सोबत काय येते, बाई मनी टाकते सोन्याचा. मनी खात असते का कोणी? खात असते का सांगा? मार, कडुनिंबाचा पाला, तुळशीचा पाला हे ठीक आहे, कारण त्याला समजा प्रदूषित असते बॉडी, जंतू निघू नये म्हणून. सोन्याचं मनी टाकते, देणं तोडणं, तिची मनी तोडणं, गरसोय तोडणं. आता सोनं एवढं महाग झालं राजो, मनी द्यायला हे कोणाचा जीव होत नाही. काही एक एक मनी केवढ्याचा आहे. मग अशा वेळेस काय जबरदस्तीने त्याचा मनी घ्यायचा आणि त्याच्या मुर्द्याचे मन दुखते, काहीचं मन नाही, त्याला समजत नाही का? समजते का नाही समजत? तुमच्या भाषेत समजत असन तर उठला असता तो, राहू दे तुया मनी तुया जवळ म्हटलं असतं. नाही पाहिजे मला, आणि टाक फक्त तुळशीच्या पानाने, दे बापा मला तिकडे. बोलत नाही म्हणून फायदा घेता. जे नाही आवश्यक ते करू नका. जे आवश्यक आहे पर्यावरणासाठी, तुमच्या जीवनासाठी, या सजीवांच्या जीवनासाठी, माणूस होण्यासाठी, तेवढंच करा मित्रांनो, तेवढंच करा. माणसानं असं जगावं का जगल्यासारखं वाटलं पाहिजे. माणसानं असं जगावं का जगल्यासारखं वाटलं पाहिजे. इतरांसाठी जगताना रक्त थोडं आटलं पाहिजे. आणि खरंच जीवन जगतोय गड्या हे आपल्या स्वतःच्याच हृदयाला पटलं पाहिजे, तर आम्ही माणूस. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. खरे सुख नट्टा नोव्हे, खरे सुख नट्टा नोव्हे, सत्य ईशावर जूप आहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, सावित्री प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर. मित्रांनो, ऐकून तुम्ही स्तब्ध झाले आहात आणि वाटतंय की ज्योतिराव फुलेंनी एवढं मोठं काम केलं आणि आपल्याला माहीतच नाही. बरं झालं आज सावित्री आईने सांगितलं. पण बघेल ना कोणीतरी, वाघोडचे महाजन सर आहे, सुभाष महाजन सर आहे, विश्वास महाजन सर आहे, हे बघतील ना काय करायचं ते समाजासाठी. आपण जाऊन बसू बोलवलं की कार्यक्रमात. किती दिवस पुरतील हो ही माणसं? ही 80-80 वर्षाची माणसं हे काम करत आहेत. सावित्री शक्तीपीठाच्या मार्फत महाजन सर, सुभाष महाजन सर गेले 4 ते 5 वर्षापासून सतत वेगवेगळ्या उपक्रमातून तुमच्या आमच्यात माणसामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम करत आहे. वाघोडचं हे जे आयोजक युनिट आहे हे तुमच्या आमच्यात माणूस निर्माण करण्याचं काम करत आहे मित्रांनो. पण हे आज जागं करणं कठीण जात आहे. त्याला कारणही तसंच आहे.
झोपल्या माणसाला जागं करता येतं मित्रांनो, झोपल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन पडलेल्या माणसाला जागं करणं कठीण आहे. म्हणूनच ज्याला ज्याला कळतं, ज्याला ज्याला हे समजतं, त्यानं स्वतः अंगीकारा, स्वतः वळवा की मी शिवरायांचा छावा आहे, तर मला हे चांगलं काम माझ्यापासून सुरू केलं पाहिजे. मी जर जिजाऊची साऊची लेक आहे, तर हे चांगलं काम मी माझ्यापासून सुरू केलं पाहिजे. कारण कुणाची वाट न पाहता स्वतःपासून कामाची सुरुवात करल तरच यश प्राप्त होईल. जो चलने की शुरुआत करते हैं वो मंजिल को भी पा ही लेते हैं. जो चलने की शुरुआत करते हैं वो मंजिल को भी पा ही लेते हैं. बस एक बार चलने का हौसला रखना जरूरी है. बस एक बार चलने का हौसला रखना जरूरी है, क्योंकि अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा. शिक्षणाने मनुष्यत्व येते पशुत्व हटते पहा. विद्येविना गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसू विद्या घेणे. वाचे जे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नरनारी पूजनीय. मानवाशी नाते ओळखती जेते, सावित्री वदती तेची संत. सावित्री वदती तेची संत, सावित्री वदती तेची संत. बाबांनो, बसल्या बसल्या ज्या महामानवामुळे आपण आहोत, हा माझ्या एकपात्री नाट्याचा या ठिकाणी शेवट आहे. पण आपण सगळ्या या ठिकाणी बसलेले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर लिहिलं एक स्तुतिगीत आपण सगळ्यांनी म्हणूयात टाळ्या वाजवून. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. पतितांचा पालनवाला, पतितांचा पालनवाला, पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार, जनतेचा जागा शेर, त्या समान कोण ते बोला, हा धन्य महात्मा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. किती झाले ते छळ सगळे, किती झाले ते छळ सगळे, परी हासुनी ते गिळले. लोकभ्रम निर्दाळिले, जनसन्मार्गाला वियले. कुणी शिकून शहाणे ठरले, कुणी विकून पुढारी बनले, कुणी भिकून महात्मे झाले. परिसर का सेवक विरळा, हा धन्य महात्मा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. धन्य धन्य ज्योती फुलारी, शाब्दिकासी झाला भारी. दिन दुबळ्यांचा कैवारी, किती वानू त्याच्या लीला, हा धन्य महात्मा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. पतितांचा पालनवाला, पतितांचा पालनवाला, पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. हा धन्य महात्मा झाला. हा धन्य महात्मा झाला. या ठिकाणी वाघेडच्या संतेनं मला ह्या ठिकाणी प्रबोधन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार मानते. आणि आपण सगळ्यांनी ही जी मला साथ दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून आपली रजा घेते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.